उत्तर 3 नेत्रभिंग. मोतीदोष नेत्रभिंगातला हा परिणाम होतो. 2 दातांचा रक्तपिती रोग. उत्तर 3 स्कावी. रोगाच्या रक्तदाता स्कर्वी. 3 डायलिसिस उपचार. उत्तर 3 मूत्रपिंडाचे सामने. डायलिसिस उपचार मूत्रपिंड संयुक्त करतात. 4 जीवनसत्व डी. उत्तर 3 कॉड लिव्हर ऑइल. कॉर्डिवर ऑइल प्रकार डी हे जीवनसत्वता सत्यते. 5 पेपेन औषध द्रव्य. उत्तर 2 पपी. पेपेन हे औषध द्रव्य पपई फळापासून काढले जाते. 6 रोगजंतूचा प्रतिकार. उत्तर 2 पांढऱ्या. पांढऱ्यांना पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात. 7 नर मानवाची लिंग गुणसूत्रे. उत्तर 2 XY. नराची मानव लिंग गुणसूत्रे XY असतात. 8 गंडमाळा गॉयटर. उत्तर 1 थायरॉइड. गंडमाळा गॉयटर म्हणजे थायरॉइड ग्रंथींना आलेली सूज होय. 9 डायबिटीजशी संबंधित ग्रंथी. उत्तर 2 प्रक्रिया. पॅनक्रियाज ही ग्रंथी डायबिटीज या व्याधीशी संबंधित आहे. 10 ग्लुकोमिया रोग. उत्तर 1 डोळे. ग्लुकोमिया हा रोग लोकांना होतो. 11 पंचसंस्थेचा भाग नाही. उत्तर 4 फुफ्फुस. फुफ्फुस हा पचनसंस्थेचा भाग नाही. 12 स्वादुपिंड टू स्त्राव. उत्तर 1 इन्सुलिन व सोमॅटोट्रोपिन. स्वादुपिंडात इन्सुलिन व सोमॅटोट्रोपिन हे स्त्राव स्त्रावतात. 13 हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी. उत्तर 1 लोह. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. 14 पेसमेकर. उत्तर 2 हृदयाचा. पेसमे हे हृदयाचा विकार रुग्णांसाठी वापरला जातो. 15 कांदा कापताना पाणी. उत्तर 2 अमोनिया. कांदा कापताना काँग्रेसमधून अमोनिया बाहेर पडो. 16 एड्सचा प्रसार. उत्तर 4 एड्स बाधित व्यक्तींच्या वस्तूंचा वापर. एड्सचा प्रसार एड्स बाधित व्यक्तींच्या वस्तूंचा वापर होत नाही. 17 मोठ्या प्रमाणात असणे. उत्तर 2 मधुमेह. स्वतःचे मोठे तेहान, भूक लागणे, अक्षर लघवीला वजन कमी होणे आणि वजन कमी होणे ही मधुमेहाची आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. मुंबई CP 11. उत्तर 4 स्कारी. स्पष्टीकरण विटॅमिन सी क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो. विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा, विटॅमिन B3 च्या कमतरतेमुळे पेलाग्रा आणि विटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे बेरीबेरी होतो. 19 बी CG ही रोगप्रतिबंधक लस मुंबई ली पो 11 रोगावर वापरतात. उत्तर 2 क्षय. स्पष्टीकरण क्षयरोग रोखण्यासाठी BCG लस वापरली जाते. 20 पोलिओ या रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? मुंबई लोक P.19%. उत्तर 3 मज्जासंस्था. स्पष्टीकरण पोलिओ विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेवर मज्जासंस्था परिणाम करतो, ज्यामुळे अर्धांगवायू होऊ शकतो. 21 मनुष्य शरीराचे वजन टक्के असते. उत्तर 139. स्पष्टीकरण शरीराच्या एकूण वजनाच्या अंदाजे 39% स्नायू असतात. 22 प्रथिने सर्वात जास्त खालील कोणते अन्नपदार्थ आहेत? रामागिली जी पो 11. उत्तर 3 सोयाबीन. स्पष्टीकरण इतर पर्यायांच्या तुलनेत सोयाबीन हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहे. 23 व्हायरोलॉजी अभ्यासाशी संबंधित आहे. उत्तर 2 विषाणू. स्पष्टीकरण विषाणूशास्त्र म्हणजे विषाणूंचा अभ्यास. 24 खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघप्रकारात येत नाही? रत्नागिरी जी पो 11. उत्तर 1 हायड्रा. स्पष्टीकरण हायड्रा हा सिनिडरिया या फायलमशी संबंधित आहे, तर अमिबा, प्लास्मोडियम आणि युग्लेना हे प्रोटोझोन्स आहेत. 25 खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गट आहे? उत्तर 4 वटवाघूळ. स्पष्टीकरण वटवाघूळ हे पक्षी नाहीत तर सस्तन प्राणी आहेत, कारण ते पिल्लांना जन्म देतात आणि त्यांना दूध देतात. 26 लिंबू, संत्रा हे युक्त फळ आहे. रत्नागिरी जी पो 11. उत्तर 4 सायट्रिक ऍसिड. स्पष्टीकरण लिंबू आणि संत्री ही सायट्रिक ऍसिड समृद्ध लिंबूवर्गीय फळे आहेत.
27 रक्तातील कोणता घटक वाढवणे हृदयरोग रुग्ण सकारात्मक? सनागिरी जी पो 11 उत्तर 4 कोलेस्टेरॉल स्पष्टीकरण रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्यास हृदयरोगाचा धोका वाढतो 28 मानव शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? रत्नागिरी जी पो 11 उत्तर 3 मांडकी हाड फिमर स्पष्टीकरण मांडीचे हाड किंवा मांडीचे हाड हे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आहे 29 मूडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? रत्नागिरी जी पी 111 उत्तर 2 डी स्पष्टीकरण रिकेटस ही विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होणारी एक स्थिती आहे 30 खालीलपैकी कोणता रोग अन्न प्रदूषण होत नाही? उत्तर 2 मधुमेह स्पष्टीकरण मधुमेह हा एक चयापचय विकार आहे जो सामान्यतः कावीळ टायफॉइड आणि कॉलराप्रमाणे अन्न दूषिततेमुळे होत नाही 31 निकट दृष्टी हा दोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता अधिकारी? उत्तर 1 अंतर्वक्र स्पष्टीकरण अंतर्वक्र भिंग वापरून मायोपिया निकटदृष्टिता दुरुस्त केला जातो 32 कोवळ्या सूर्यकिरण लोकस कोणते जीवन प्राप्ती? उत्तर 4 ड स्पष्टीकरण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्वचा व्हिटॅमिन डी चे संश्लेषण करते 33 स्पायरोगायरा काय आहे? उत्तर 2 शैवाल स्पष्टीकरण स्पायरोगायरा ही एक प्रकारची हिरवी शैवाल आहे 34 डीएनएचे सविस्तर रूप कोणते? उत्तर 2 डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक आम्ल स्पष्टीकरण डीएनए म्हणजे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड 35 नेता पान पालाल उत्तर 3 हरितद्रव्य स्पष्टीकरण वनस्पतींच्या पानांमध्ये हिरवा रंग क्लोरोफिल हरितद्रव्यामुळे च्या उपस्थितीमुळे असतो 36 पेशींचे आणि नियंत्रण विकास काय म्हणतात? सिंधुदुर्ग जी उत्तर 2 कृष्ण स्पष्टीकरण अनियंत्रित पेशींच्या वाढीला कर्करोग म्हणतात 37 या नावाचे डास चावल्याने हत्तीरोग होतो सोलापूर जी उत्तर 1 क्युलेक्स स्पष्टीकरण फायलेरियासिस हत्तीरोग हा क्युलेक्स डासामुळे पसरतो 38 हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो गार्ज उत्तर 1 पेशीभित्तिका स्पष्टीकरण वनस्पतींमध्ये पेशीभित्तिका ही प्रामुख्याने सेल्युलोजपासून बनलेली असते 39 डॉट्स ही क्रिया योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे? ठाणेग्रा पो 11 उत्तर 3 क्षय स्पष्टीकरण डॉट्स प्रत्यक्ष निरीक्षण उपचार शॉर्ट कोर्स ही क्षयरोगाच्या उपचारांसाठी एक रणनीती आहे क्षय 40 मानव रक्तातील प्रमाण उत्तर 2.90% स्पष्टीकरण मानवी रक्त प्लाझ्मामध्ये सुमारे 90% पाणी असते 41 प्लेग कोणत्या प्राण्यापासून पसरतो? उत्तर 4 उंदीर स्पष्टीकरण प्लेग हा एक जीवाणूजन्य आजार आहे जो सामान्यतः उंदीरांच्या पिसवांमुळे विशेषतः उंदीरांच्या पिसवांमुळे मानवांमध्ये पसरतो 42 मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या रोगाविरुद्ध औषधोपचार पद्धती आहे? नबीर जी पी 11 उत्तर 3 कुष्ठरोग स्पष्टीकरण कुष्ठरोगासाठी बहु औषधोपचार MDT हा मानक उपचार आहे 43 दात व हाडे प्रमुख घटक कोणते आहेत? गांडेजी पी पूर्णांक 11% उत्तर 3 कॅल्शियम व फॉस्फरस स्पष्टीकरण कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दात आणि हाडांचे मुख्य घटक आहेत 44 मानवाचा महत्वाचा घटक कोणता? उत्तर 3 मेलिन स्पष्टीकरण मेलेनिन हे त्वचा केस आणि डोळ्यांच्या रंगासाठी जबाबदार रंगद्रव्य आहे 45 चयापचय क्रियेतील बिघाड कोणता रोग होतो? उत्तर 1 मधुमेह स्पष्टीकरण मधुमेह हा इन्सुलिन उत्पादन किंवा कार्यातील समस्यांमुळे उद्भवणारा चयापचय विकार आहे 46 स्वाईन फ्लू कुटेनिटिस मुळे होतो? उत्तर 1 H1N1 स्पष्टीकरण स्वाईन फ्लू हा H1N1 इन्फ्लुएन्झा विषाणूच्या प्रकारामुळे होतो 47 मलेरिया केंद्रावर कोणत्या औषधाचा वापर करतात? नांदेड जी पो 11 उत्तर 1 क्विनाइन स्पष्टीकरण क्विनाइन हे मलेरियावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे 48 इतर कोणती सवय आहे? रा की नम पूर्णांक 121 सहस्त्रांश उत्तर 4 फास्ट फूड खाणे स्पष्टीकरण नियमितपणे फास्ट फूड खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते 49 या प्राण्याला कान नसतात 3 नगरली 12 उत्तर 3 साप
स्पष्टीकरण, सापांना बाह्य कान नसतात. 50 ही कीटकभक्षी आहे. अ. नगरली. 12 उत्तर 1 घटपर्णी. स्पष्टीकरण, घटपर्णी ही एक कीटकभक्षी वनस्पती आहे. 51 मानव शरीराचे प्रमाण किती असते? भंडारा ली. 12 स्पष्टीकरण, मानवी शरीर अंदाजे 65% पाण्याने बनलेले आहे. 52 सिगारेटच्या धूम्रपानापैकी कुल शरीराच्या खालील घटकास कॅन्सर होतो? वाशिम ली. 12 उत्तर 4 फुफ्फुस. हा पर्याय प्रतिमेत दिसत नाही, परंतु प्रतिमेच्या संदर्भात दिलेल्या उत्तरकीवर आधारित ते योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण, सिगारेट ओढणे हे फुफ्फुसांच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. वाशिम री. 12 उत्तर 1 अमायलेज. लाळेमध्ये अमायलेज हा स्त्राव असतो जो स्टार्चचे पाचन सुरू करण्यास मदत करतो. 54 मानवाच्या शरीरात सर्वात मोठा लहान आकाराचे हाड सदस्य कोणता? पूर्ण वनरक्षक ली. 123 सहस्रांश. उत्तर 4 कान. मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड स्टेप्स हे कानात असते. 55 खालीलपैकी कोणता रोगजन्य रोग नाही? जी. पो. उत्तर 3 मधुमेह. मधुमेह हा विषजन्य संचार करण्यायोग्य रोग नाही, तो युवती किंवा अनुवांशिक कारण होतो. क्षय, गोवर आणि घटसर्प हे जैविक रोग आहेत. 56 गुणसूत्रांची संख्या मानव असते. उत्तर 1 4 6 मनुष्य पेशींमध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या 46-23 जोड्या असते. 57 लोहाच्या कमतरतेमुळे हा रोगतो. वापूर जी. पो. 3 उत्तर 2 ॲनिमिया. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया रक्तक्षय हा रोग होतो. 58 हिमोग्लोबिन क्षेत्राचे हेन करते? पूर्ण पो. 13 उत्तर 2 ऑक्सिजन. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजन वहन करते. 59 आवश्यकता कशासाठी? 553 उत्तर 2 फुफ्फुस. मानव क्रियेसाठी फुफ्फुसांची आवश्यकता असते. 60 पोलिओ हा रोग विकसित होतो? नागपूर जी. पो. 13 उत्तर 1 विषाणू. पोलिओ हा रोग विषाणू मूळ व्हायरस होतो. 61 शरीर बांधणीसाठी घटक आवश्यक आहे. मुंबई लोक. पो. 12 उत्तर 2 प्रोटीन्स प्रथिने. शरीराच्या वनस्पती आणि वनस्पतींसाठी प्रोटीन्स प्रथिने हा घटक आवश्यक आहे. 62 झाडाच्या वयापासून प्रदेशात? उत्तर 3 झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळा. झाडाच्या बुंध्याच्या छेदातील आतील वार्षिक वर्तुळांची वार्षिक रिंग संख्या मोजून त्याचे वयले जाते. 63 खालीलपैकी कोणाचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? पुणे SRPF 13 उत्तर 4 वाबूळ. बाबूळ याचे पान हे संयुक्त पान कंपाऊंड लीफ उदाहरण आहे. 64 उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोण मांडला? उत्तर 3 डार्विन. उत्क्रांतिवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडला. 65 नाकाच्या खोडात पाणी व क्षार ते होते. पूर्णग्रा. पो. 14 उत्तर 1 मुलकेश तुकडा. स्वतःच्या खोडात पाणी आणि क्षार पाहन मुलकेश दूर जैलम होते. 66 रक्ताचे एकूण प्रमुख किती गट असतात? नवी मुंबई. टी. 14 उत्तर 2 4 रक्ताचे प्रमुख गट ए बी आणि ओ असे 4 असतात. 67 कोणत्या जीवनसत्वाची उपलब्धी रक्त गोठणे हा विकार होता? नवी मुंबई. पो. 14 उत्तर 4 जीवनसत्व के. विटॅमिन के च्या अभावी रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते किंवा जोडते. 68 पपई, आंबामध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? उत्तर 4 अ. पपई आणि आंबा या फळांमध्ये जीवनसत्व अ विटॅमिन ए सर्वाधिक असते. 69 दिनदिन आहारात फॉस्फरसच्या मूळ हा विकार संभवतो. SRPF मुंबई 14 उत्तर 4 वाढ खुंटणे. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे हाडांची वाढ खुंटते आणि ती कमकुवत मार्ग. 70 डास सदस्य कोणत्या रोगाचा प्रसार होतो? मुंबई SRPF 14
उत्तर 2 डेंग्यू. डेंग्यू या रोगाचा प्रसार होतो. 71 शरीराच्या कोणत्या घटकात लाल सेल तयार आहे? SRPF पुन्हा 14. उत्तर 2 अस्थिमज्जा. लाल रक्तपेशी RBC अस्थिमज्जा तयार पद्धत. 72 कवकही आहे. उत्तर 1 परपोषी. कवक बुरशी ही परपोषी आहे कारण ती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. 73 खालीलपैकी कोणत्या रोगापासून रोग होत नाही? उत्तर 3 नेकुण. नेकणापासून बेडबग सामान्यतः कोणताही रोग पसरत नाही तर इतर कीटकांद्वारे रोग पसरतात. 74 विषमज्वर टायफॉइड कोणत्या औषधाचा बरा होतो? वाशिमजी हो 14. उत्तर 2 क्लोरोमायसेटिन. विषमज्वर टायफॉइड बरा करण्यासाठी क्लोरोमायसेटिन प्रतिजैविके अँटीबायोटिक्स उपचार केले जातात. 75 चिकनगुनिया कोणता स्राव होतो? वाशिमजी हो 10. उत्तर 2 एडिस इजिप्टी. चिकुनगुनिया हा रोग एडिस इजिप्टी डास स्राव होतो. 76 मानव आहारात महत्त्वपूर्ण कॅल्शियम मॅग्नेशियम त्यांचे इलेक्ट्रोलाइट्स मीठ आणि पोटॅशियम असतात. उत्तर 4 क्लोराईड. मनुष्य आहारात कॅल्शियम फॉस्फर मॅग्नेशियम मीठ पोटॅश आणि क्लोराईड ही गुणतत्वे असतात. 77 तंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो? हो 14. उत्तर 2 निकोटीन. तंबाखूमध्ये निकोटीन हा पदार्थ असतो. 78 सिलेनेस ॲनिमिया हा रोग संबंधित आहे? गोलीजी हो 14. उत्तर 2 राफ्ट. सिकल सेल ॲनिमिया हा रक्ताशी संबंधित अनुवांशिक संघटना आहे. 79 माणसाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? सोलापूरजी हो 14. उत्तर 2 9%. शरीराच्या एकूण वजनाच्या सुमारे 9% वजनाचे रक्त असते. 80 स्वरूप अजीवनसत्व आहार पदार्थ कोणता? सोलापूरजी हो 14. उत्तर 2 गाजर. गाजरा जीवनसत्व विटॅमिन ए संस्थांमध्ये असते. 81 एखाद्या व्यक्तीचा रक्तगट याला ठरतो. सोलापूरजी हो 14. उत्तर 3 जाणून घ्या. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट जनुकांनुसार जीन्स ठरतो. 82 प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता आहे? सोलापूरजी हो 14. उत्तर 1 मासे हा प्रथिने एक उत्कृष्ट साधन आहे. 83 निसर्गाचा रंगरूप स्पष्ट होतो? SRPF नागपूर 14. उत्तर 2 मेलामाइन. मानवाचा रंग मेलानिन या रंगद्रव्य कला स्पष्ट होतो. 84 विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? उत्तर 1 अर्थ्रोपोडा. विंचू हा प्राणी आर्थ्रोपोडा संघात मोडतो. 85 शिरा राफ्ट कडून नेतात? पुणे सी 14. उत्तर 1 अशुद्ध अवयवा हृदया. उत्तर 4 रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे. स्वादुपिंड ग्रंथ मुख्य कार्य इन्सुलिन आणि ग्लुकागॉन हार्मोन्सद्वारे रक्त साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे हे आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूक उत्तर 1 अशुद्ध अवयवा हृदया. शिरा सामान्यतः शरीराच्या अवयव अशुद्ध डिऑक्सिजनयुक्त रक्त हृदय वाहून नेतात. अपवाद म्हणून फुफ्फुसी शिरा फुफ्फुस शुद्ध रक्त हृदय प्रक्रिया. 86 स्वादुपिंड ग्रंथी कार्य कोणते? उत्तर 4 रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे. स्वादुपिंड ही एक महत्त्वाची ग्रंथी आहे जी इन्सुलिन आणि ग्लुकागॉन अंश संप्रेरके हार्मोन्स तयार करते जी रक्तातील साखरेचे ग्लुकोज प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात. हे पचन विक्रेते एन्झाइम्स देखील तयार करते. प्राथमिक कार्य एक रक्ताचे साखरेचे संतुलन राखणे हे आहे. भाषांतर खालीलपैकी कोणते कार्य स्वादुपिंड ग्रंथीचे आहे? 1 पिष्टमय पदार्थांचे विघटन करणे. 2 चरबीयुक्त पदार्थांचे विघटन आणि पचन. 3 क्षारांचे आणि प्रामुख्याने पाण्याचे शोषण.
उत्तर 4 अन्न घटक. स्पष्टीकरण शरीराची थकवा पोषक तत्वांनी भरून काढला जातो, विशेषतः प्रथिने जे ऊतींच्या दुरुस्तीसाठी आणि स्नायूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. 88 कडधान्य वापरताना कोणती काळजी? परिचर्जी. प 14. उत्तर 2 लहान मोड तोपर्यंत ती खावी. स्पष्टीकरण कडधान्यांचे पौष्टिक फायदे जास्तीत जास्त होण्यासाठी कडधान्ये लहान अंकुर असतात तेव्हा खावीत. 89 हत्ती प्रदेशने पाणी पितो? मुंबई लो. पो 13. उत्तर 1 सोंडेने. स्पष्टीकरण हत्ती त्याच्या सोंडेने पाणी पितो. सोंडे. 90 जीवनसत्व याला सायनोकोबालामिन पण म्हणतात. अमरावती जी. ग्रा. पो 15. उत्तर 1 मॅथ बीएफ बी अंडरस्कोर 12. स्पष्टीकरण विटॅमिन मॅथ बीएफ बी अंडरस्कोर 12 ला सायनोकोबालामिन असेही म्हणतात. 91 मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या जोड्या किती? सिंधुदुर्ग जी. पो 16. उत्तर 4 2 3. स्पष्टीकरण मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. 92 या जीवसत्व उपलब्धी रातांधळेपणा? सिंधुदुर्ग जी. पो 16. उत्तर 1 अ. स्पष्टीकरण रातांधळेपणा विटॅमिन ए अ च्या कमतरतेमुळे होतो. 93 गॉयटर या थायरॉइड ग्रंथसायका काँग्रेसवरील उपचाराचा कोणता मूलद्रव्याचा वापर होतो? मुंबई न्यायालय. पो 180. उत्तर 3 आयोडीन. स्पष्टीकरण आयोडीन हे थायरॉइड ग्रंथीचा आजार असलेल्या गलगंडाच्या उपचारात वापरले जाते. 94 हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी राज्याची आवश्यकता असते? वाशिम जी. पो 15. उत्तर 1 लोह. स्पष्टीकरण हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह आवश्यक आहे. 95 खालीलपैकी प्रदेश मूळ मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? वरभणी जी. पो 16. उत्तर 3 अॅनाफिलिस डासाची मादी. स्पष्टीकरण हिवताप मादी अॅनोफिलिस डासामुळे होतो. अॅनाफिलिस डासाची मादी. 96 शरीराची जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते खालीलपैकी कोणता रोग? परभणी जी. पी 16. उत्तर 4 रातांधळेपणा. स्पष्टीकरण शरीरात विटॅमिन ए ची कमतरता असल्यास रातांधळेपणा होतो. 97 गाजरामध्ये कोणते विटॅमिन जीवनसत्व असते? उत्तर 1 विटॅमिन ए. स्पष्टीकरण गाजरमध्ये विटॅमिन ए असते. 98 पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? गडचिरोली SRPF 15. उत्तर 4 सूर्यप्रकाश. स्पष्टीकरण पानांमध्ये क्लोरोफिल तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. 99 ड जीवनसत्व अभावतो कोणता रोग उद्भव? गडचिरोली SRPF 16. उत्तर 3 मूळदूस. स्पष्टीकरण मूळदूस हा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो. 100 मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरते उत्पादित होतो? उत्तर 4 इन्शुलिन. स्पष्टीकरण मधुमेह हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. इन्शुलिन. 101 कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी? उत्तर 1 क्लोरोफिल. स्पष्टीकरण क्लोरोफिल मुळे पाने हिरवी दिसतात. 102 कोणत्या जीवनसत्व हाडे बलकट? गडचिरोली SRPF 15. उत्तर 2 जीवनसत्व ड. स्पष्टीकरण विटॅमिन डी जीवनसत्व ड मुळे हाडे मजबूत होतात. 103 दुधामध्ये कोणता घटक जास्त असतो? उत्तर 1 कॅल्शियम. स्पष्टीकरण दुधात कॅल्शियम सर्वात जास्त प्रमाणात असते. 104 निकोप दृष्टिकोनातून कोणते जीवनसत्व अत्यंत निवडक आहे? पुणे SRPF 16. उत्तर 1 अ. स्पष्टीकरण निरोगी दृष्टीसाठी विटॅमिन ए अ खूप महत्वाचे आहे. 105 झिका हा जन्यरोग आहे. पुणे SRPF 16. उत्तर 2 विषाणू. स्पष्टीकरण झिका हा विषाणूजन्य आजार आहे. 106 लिंबाच्या रसात ऍसिड असते. पुन्हा SPF 16. उत्तर 3 सायट्रिक. स्पष्टीकरण लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते. 107 त्यांनी रक्ताभिसाराचा महत्त्वपूर्ण शोध लावला. नागपूर SRPF 1B. उत्तर 2 डॉक्टर विल्यम हार्वे. स्पष्टीकरण डॉक्टर विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला. 108 मानव शरीराला आकाराचे कार्य करतात. उत्तर 4 हाडे. स्पष्टीकरण हाडे मानवी शरीराला आकार देतात. 109 या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू असू शकते म्हणून सर्व योग्य ग्राहक असे म्हणतात.
नवी मुंबई शहर पी 16. उत्तर 3 ए बी. स्पष्टीकरण AB रक्तगट असलेल्या व्यक्तींना सार्वत्रिक प्राप्तकर्ते म्हणतात कारण ते इतर कोणत्याही रक्तगटाचे रक्त घेऊ शकतात. 110 जैविक किंवा प्राणी आरंभिक वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो? धुळे जी पो 16. उत्तर 4 C-14. स्पष्टीकरण वनस्पती किंवा प्राण्यांचे सुरुवातीचे वय निश्चित करण्यासाठी कार्बन-14 चा वापर केला जातो. 11 ही शरीरात सर्वात ग्रंथी आहे. पूर्वजी पो पूर्णांक 16%. उत्तर 2 यकृत. स्पष्टीकरण यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. 112 माता ओळख पटवणे किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी तंत्राचा वापर करतात? फुले जी पो 16. उत्तर 4 DNA. स्पष्टीकरण पालकांची ओळख पटविण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी DNA तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. 113 डायबेटीस मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? नाशिक जी पो 15. उत्तर 3 शर्करा. स्पष्टीकरण मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित नसते. 114 खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही? नाशिक जी पो 16. उत्तर 1 भात. स्पष्टीकरण भात हा प्रथिनयुक्त अन्न नाही. 115 कारणीभूत रीतीने अन्न कणस काय होते? उत्तर 4 ठसकाट. स्पष्टीकरण जर अन्नाचा कण चुकून श्वासनलिकेत शिरला तर त्यामुळे गुदमरणे ठसका लागतो होते. 116 चिकनगुनिया हा रोग होतो. अनगर्जी का तलाठी 16. उत्तर 1 विषाणूपासून. स्पष्टीकरण चिकुनगुनिया हा विषाणूमुळे होणारा आजार आहे विषाणूपासून. 117 अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी. उत्तर 2 जीवाणू. स्पष्टीकरण अस्पष्ट केंद्रक असलेल्या पेशी जीवाणूंमध्ये आढळतात जीवाणू. 118 घडा गाजर बीट या कोणत्या कोणत्या? उत्तर 3 द्विवार्षिक. स्पष्टीकरण मुळा गाजर आणि बीटरूट द्विवार्षिक वनस्पती द्विवार्षिक आहेत. 119 प्रथम महिला कोणत्या नावाने वापरली? उत्तर 3 रॉबर्ट हुक. स्पष्टीकरण सेल हे नाव प्रथम रॉबर्ट हुक यांनी वापरले. 120 या जीवनसत्व कमतरतेमुळेच्या पुनरुत्पादन अपयश येण्याची शक्यता असणे. उत्तर 1 विटॅमिन ई. स्पष्टीकरण प्राण्यांच्या पुनरुत्पादनात बिघाड होण्याची शक्यता विटॅमिन ईच्या कमतरतेमुळे असते. 121 चा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक अँटीफंगल म्हणून केला. उत्तर 2 बेनोमिल. स्पष्टीकरण बेनोमिल हे फळांसाठी अँटीफंगल म्हणून वापरले जाते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी स्पष्टीकरण सियानोफायटा शैवाल क्लास निळे हिरवे शैवाल असे संबोधले जाते. सायनोफायटा शैवालला निळा हिरवा शैवाल म्हणतात. हे विधान योग्य आहे. नत्र स्थिरीकरण करणारे निळे हिरवे शैवाल उदा नॉसेटॉक ॲनाबेना ही सायनोबॅक्टेरिया वर्गात मोडतात. बॅक्ट्रोस्पर्म बॅट्राकोस्पर्मम हे लाल शैवाल आहे आणि ते नत्र स्थिरीकरण करत नाही. हे विधान अयोग्य आहे. 123 पायाभूत घटक कोणता? उत्तर 4 स्पीशीज. स्पष्टीकरण राष्ट्रीय वर्गीकरण सर्वात मूलभूत घटक स्पीशीज प्रजाती आहे. 124 कोणते निळे हिरवे शैवाल वातावरणातील नत्रवायूचे स्थिरीकरण करते व भातशेताची सुपीकता वाढवते? उत्तर 3 नॉसेटोक. स्पष्टीकरण नॉसेटोक नोस्टोक हे निळे हिरवे शैवाल सायनोबॅक्टेरियम वातावरणातील नत्रवायूचे स्थिरीकरण करून भातशेताची सुपीकता वाढवण्यास मदत करते. 125 मानकांच्या योग्यतेची आवश्यकता किती अन्नद्रव्यांची खूप असते? उत्तर 1:6. स्पष्टीकरण एकूण 16 अत्यावश्यक अन्नद्रव्यांची आवश्यकता असते ज्यात मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश होतो. 126 सूत्रीकरण आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? उत्तर 4 जस्त. स्पष्टीकरण सल्फ पलाश पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही मुख्य किंवा दुय्यम मुख्य अन्नद्रव्ये आहेत.
तर झिंक हे आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. 127. ओभार अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य कोणते? उत्तर 3. नात. स्पष्टीकरण. हे विषाणूचे विश्लेषण अत्यावश्यक मुख्य अन्नद्रव्य जे प्रथिने आणि न्यूक्लिक नत्राचा मूल्याचा घटक आहे. 128. हिरवळीगत म्हणून खत जात जाती. उत्तर 1. सेसबानिया कॅनाबिना चैच्या. स्पष्टीकरण. सेसबानिया कॅनाबिना सेसबानिया कॅनाबिना ज्याला चैच्या म्हणतात, ही सामान्यतः हिरवळी खत म्हणून जाते आणि तिची तृणधान्य पिकांसोबत फेरपालट म्हणून लागवड केली जाते. 129. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट ओळखला? उत्तर 2. लायकेन्स. स्पष्टीकरण. लायकेन्स हे ड्युअल प्लांट म्हणून ओळखले जातात कारण ते शेवाळ आणि कवक यांच्या सहजीवनातून तयार होतात. 130. गोगलगाय या संघात मोडते. उत्तर 1. मोलुस्का. स्पष्टीकरण. गोगलगाय हा मोलुस्का संघात मोडणारा प्राणी आहे. 131. ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? उत्तर 1. पक्ष्यांचा अभ्यास. स्पष्टीकरण. ऑर्निथोलॉजी पक्षीशास्त्र म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास होय. 132. खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? उत्तर 2. वटवाघूळ. स्पष्टीकरण. वटवाघूळ हा उडूक रूपा एकमेव सस्तन प्राणी आहे. 133. विंचू हा प्राणी आहे. उत्तर 2. पिलांना जन्म देणे. स्पष्टीकरण. विंचू हा अंडी न घालता पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. 134. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? उत्तर 2. प्लॅटिपस. स्पष्टीकरण. प्लॅटिपस हा अंडी घालणारा सस्तन प्राणी आहे. 135. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते? उत्तर 2. मगर. स्पष्टीकरण. सरीसृप वर्गातील मगर या प्राण्याचे हृदय अतिरिक्त विस्तार 4 कप्प्यांचे असते. 136. शेपूट आणि पायरी भागा हा उभयचर वर्गातील प्राणी होय. उत्तर 4. सलामँडर. स्पष्टीकरण. बेडूक आणि बेक यांना शेपूट तर सिसिलियन संपादक पाय नसलेले उभयचर आहेत. सॅलॅमँडर हा शेपूट आणि पायरी पक्ष उभयचर प्राणी आहे. 137. हत्ती सस्तन प्राणी वर्गात मोडतो कारण? उत्तर 4. तो पिला जन्म देतो व दूध पाजतो. स्पष्टीकरण. सस्तन साधनेचे वैशिष्ट्य म्हणजे ते पिलांना जन्म देतात आणि त्यांना दूध पाजतात. हत्तीमध्ये हे मूल्य आहे, तो सस्तन प्राणी आहे. 138. खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ परममित असतो? उत्तर 3. मोरी. स्पष्टीकरण. मोरी शार्क माशाचा पुच्छ पर कौडल फिन असममित हेट्रोसर्कल असतो. याचा अर्थभाग खालच्या भागाचा भाग असतो. 139. ऑन्टोजेनी रिकॅप्च्युलेटस फायलोजेनी हे विधान कोणते उत्क्रांती सिद्धांताचे आहे? उत्तर 2. हेकेल्स बायोजेनिक लॉ. स्पष्टीकरण. ऑन्टोजेनी रिकॅप्युलेटस फायलोजेनी ऑनटोजेनी फायलोजेनीची पुनरावृत्ती करते. हे विधान अर्न्स्ट हेकेलच्या बायोजेनेटिक लॉ सिद्धांत आहे. 140. खालीलपैकी कोणता प्राणी अरिसमित आहे? उत्तर 4. तारामासा. स्पष्टीकरण. तारामासा स्टारफिश हा अरिसममिती रेडियल सममिती दाखवणारा प्राणी आहे. 141. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थ कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? उत्तर 4. क्लोस्ट्रिडियम. स्पष्टीकरण. हवाबंद डब्यांमध्ये ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम यासारखे विनॉक्सी ॲनेरोबिक जीवाणू प्रगती स्थिती असते, जे बोटुलिझम नावाचा गंभीर बाधा रोग होऊ शकतो. 142. मानवी शरीरात? उत्तर 1. 97000. स्पष्टीकरण. मानव शरीरात 97,000. 143. मानवता कोणत्या भागात प्रवेश किरण नियंत्रित करतो? उत्तर 2. इरेस. स्पष्टीकरण. मनुष्यलीतील इरिस बुबू हा भाग बाहूचा आकार नियंत्रित करतो. 144. सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? उत्तर 3. द्व्यंतर्वक्र. स्पष्टीकरण. सामान्य लाल रक्तपेशींचा आरबीसी आकार द्व्यंतर्वक्र बायोकॉन्केव्ह असतो. 145. पप्पा निरोगी मानवाचा स्पष्ट दृष्टिकोन डीडीव्ही किती असतो? उत्तर 3.25 व्ही. स्पष्टीकरण. निरोगी व्यक्तीसाठी स्पष्ट दृष्टीचा लघुत्तम टप्पा स्पष्ट दृष्टीचे शेवटचे अंतर 25 सेंटीमीटर असतो. 146. खालीलपैकी हा लबाडीचा रोग झालेला नाही. उत्तर 2. हिवताप.
स्पष्टीकरण. हिवताप, मलेरिया हा डासा थेट प्रसार करणारा रोग आहे, तर गोनेहिया, सिफिलिस आणि एलजीव्ही हे लैंगिक संक्रमित रोग STDs आहेत. 147 मानव गलगंड याच्याशी संबंधित आहे. उत्तर 4 वरील सर्व. स्पष्टीकरण. मानव गलगंड गोइटर हा अन्न आयोडीनच्या कमतरते मूल होतो. पार्टी अवटू ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी कार्य बिघडते आणि ती सुजते. 148 मानवी आरोग्याची स्थिती सतत प्रगतिशील होण्याच्या क्रियेस म्हणतात. उत्तर 2 आरोग्य विकास. स्पष्टीकरण. मनुष्याच्या आरोग्याची स्थिती सतत प्रगतिशील होण्याच्या क्रियेस आरोग्य विकास म्हणतात. 149 हृदयविकाराचा झटका अनेक नसावे म्हणून हे औषध वापरतात. उत्तर 2 ॲस्पिरिन. स्पष्टीकरण. हृदयविकाराचा झटका हृदयाला अनेक प्रकारची गरज नसावी म्हणून किंवा प्राथमिक उपचार म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरले जाते, कारण ते रक्त कमी करण्यास मदत करते. 150 उत्तर 1 भुईमूग. स्पष्टीकरण. भुईमूग टोचीची पाने इतर पर्याय लिंबू कपाशी लहान असतात. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तर 1 अस्टिग्मॅटिसम. मानवी डोळ्याच्या बुबुळाचा पारदर्शक पडदा पूर्णपणे गोलाकार नसलेल्या स्थितीला दृष्टिवैषम्य म्हणतात. 152 आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता. उत्तर 2 सरीसृप आणि पक्षी. आर्किओप्टेरिक्स हा एक पृष्ठवंशी प्राणी होता जो सरपटणारे प्राणी आणि पक्षी या 2 वर्गांना जोडत असे. 153 सरड्यासारखे फरके उभयचर सॅलॅमँडर गणात मोडतात. उत्तर 2 युरोडेला. सॅलॅमँडर जे सरड्यासारखे उभयचर प्राणी आहेत ते उरोडेला या वर्गाचे आहेत. 154 मलेरियास कारणीभूत सर्व निर्णय प्लाझ्मोडियमचा फायल्ममध्ये समाविष्ट आहे. उत्तर 4 प्रोटोझोआ. मलेरियाला कारणीभूत असलेल्या प्लाझ्मोडियमचा समावेश प्रोटोझोआ फायल्ममध्ये होतो. 15 गुरुशास्त्राची पहिली परिषद येथे भरली. उत्तर 2 पॅरिस 1867. 1867 मध्ये पॅरिसमध्ये पहिली जागतिक वनस्पतीशास्त्र परिषद भरली. 156 HIV एड्स खालील पद्धतीने सावधानता विचारसंबद्धता विचार. उत्तर 3 वरीलपैकी सर्व. नमूद केलेल्या सर्व पद्धतींनी काळजी घेऊन HIV एड्सचा प्रसार थांबवता येतो. 1 रक्तदात्यांच्या रक्ताची तपासणी करणे. 2 लैंगिक संभोग करताना खबरदारी घेणे आणि लैंगिक आजारांवर योग्य उपचार करणे. 3 सुया शेअर न करणे. आणि 4 योग्य औषधोपचाराद्वारे आईपासून बाळाला संक्रमण रोखणे. 157 खालील विधाने विचारात घ्या. उत्तर 3 अ, ब आणि क. दिलेली सर्व विधाने बरोबर आहेत. 1 झिका विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्टी डासांमुळे पसरतो. 2 झिका विषाणूची उत्पत्ती युगांडातील झिका जंगलातून झाली. आणि 3 झिका विषाणूचा संसर्ग गर्भवती महिलेपासून तिच्या बाळाला होऊ शकतो. 160 टी बी हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे. उत्तर 1 क्षयरोग. TB हे क्षयरोगाचे संक्षिप्त रूप आहे. 161 डेंग्यू या तापाची साथ पाठवण्यास कारणीभूत असलेली एडिस इजिप्टी ही ची जात आहे. उत्तर 1 डासाची. डेंग्यू तापाचा प्रसार करणारे एडिस इजिप्टी हे डासांचे एक प्रकार आहे. 162 वाढ करणे निर्माण होणार आहे. उत्तर 4 उच्च ताप. रक्तदाब वाढल्यामुळे उद्भवणारी स्थिती म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च तापमान ताप हे एक लक्षण असू शकते, परंतु उच्च रक्तदाब ही थेट स्थिती आहे. 163 निवडक जीवाचा शोध कोणी लावला. उत्तर 1 जेसी बोस. जेसी बोस यांनी वनस्पतींमध्ये जीवनाचा शोध लावला. 164 प्रथिने पद्धती बनलेली आहे. उत्तर 4 अॅमिनो ऍसिड. प्रथिने ही अमिनो अम्लांपासून बनलेली असतात. 165 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात उत्तर 2 कोबाल्ट. विटॅमिन B12 कोबालामिन मध्ये कोबाल्ट नावाचा आयन असतो.
या कारणात या जीवनसत्वाला कोबालामिन. 15. अंड्यातील कोणकोणत्या प्रमुखतः प्रथिने असतात त्याला पुराण म्हणतात? उत्तर 1. पांढरा बलक. अंड्या पांढऱ्या बलकामध्ये अंडी पांढरा प्रथिने प्रोटीन असतात. पिवळ्या बलकामध्ये अंड्यातील बलक मुख्यतः जीवनसत्वे आणि खनिजे असतात. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची उत्तर 2. कासव. स्पष्टीकरण कासव कासव सरपट वाराणसी रेप्टिलिया वर्ग मोडतो. सस्तन देशाच्या सस्तन प्राणी वर्गात नाही. देवमासा ससा आणि हत्ती हे सर्व सस्तन प्राणी आहेत. 166. मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो? उत्तर 3. यकृत. स्पष्टीकरण हिपॅटायटिस बी हा यकृत या घटकावर परिणामकारक विषाणूजन्य रोग आहे. 167. ऑटोट्रॉफ्स असे जीवाणू आहेत जे उत्तर 2. ते स्वतःचं अन्न तयार करतात. स्पष्टीकरण ऑटोट्रॉफ म्हणजे असे जीव जे प्रकाश संश्लेषण किंवा रसायन संश्लेषण स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. 168. जंतुसंसर्ग मानसिकता प्रतिक्रिया म्हणून मानव शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्त्रवतात? उत्तर 1. मास्ट सेल. स्पष्टीकरण जंतुसंसर्ग किंवा ॲलर्जी सत्ता मास्ट सेल मास्ट पेशी हिस्टामाइन हे रसायन सोडतात. दाहक रचना जळजळ आणि इतर रोगप्रतिकारक प्रतिक्रिया उपचार. 169. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे या प्राणीवर्गात मोडतात? उत्तर 1. प्रोटोथेरिया. स्पष्टीकरण अंडी घालणारे सस्तन प्राणी प्रोटोथेरिया या उपवर्गात समाविष्ट आहेत. उदा. प्लॅटिपस आणि एकिडना. 170. पचन क्रियेचा याच्यात उपलब्ध असतो? उत्तर 2. टेपवर्म. स्पष्टीकरण टेपवर्म पट्टकृमी हा एक आंतरपरजीवी असून त्याच्या शरीरात पचनसंस्थेचा उपलब्ध असतो. तो यजमानाच्या आतड्यातून सर्व पचले अन्न शोषून घेतो. 171. आवृत्तीजी वर्गामधील सर्वात लहान? उत्तर 1. वोल्फिया. स्पष्टीकरण वोल्फिया ही अभिवृत्तजी घोषणा अँजिओस्पर्म्स सर्वात मोठा लहान आहे. 172. वेस्टर्न ब्लॅटिंग ही पद्धत खालीलपैकी पॉलिशिंग संशोधकांसाठी निवडली जाते? उत्तर 2. प्रथिने. स्पष्टीकरण वेस्टर्न ब्लॉटिंग ही प्रथिने शोधण्यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी पर्यायी प्रयोगशाळा पद्धत आहे. 173. एलायझा ISA म्हणजे? उत्तर 1. एन्झाइम लिंक्ड इम्युनो सॉल्व्हेंट ॲसे. स्पष्टीकरण अलायझाचे पूर्ण रूप एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट असे आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी अलायझा म्हणजे एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट परख. हा एक रक्त चाचणीचा प्रकार आहे ज्याचा किंवा इतर शारीरिक द्रव्यांमध्ये विशिष्ट प्रतिपिंडे अँटीबॉडीज किंवा प्रतिजन अँटीजेन्स शोधण्यासाठी केला आहे. फक्त पर्याय 3 हा योग्य इंग्रजीचे मराठी लिप्यंतरण आहे. 2. रक्त 100. 173. एलायझा ELISA म्हणजे? उत्तर 3. एन्झाइम लिंक इम्युनोसॉर्बेंट ॲसे. अलायझा म्हणजे एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट परख. हा एक रक्त चाचणीचा प्रकार आहे ज्याचा किंवा इतर शारीरिक द्रव्यांमध्ये विशिष्ट प्रतिपिंडे अँटीबॉडीज किंवा प्रतिजन अँटीजेन्स शोधण्यासाठी केला आहे. फक्त पर्याय 3 हा योग्य इंग्रजीचे मराठी लिप्यंतरण आहे. 2. रक्त
174 नेचे या गटात. उत्तर 3 टेरिडोफायटा. नेचे फेरिडोफायटा हे टेरिडोटा पी टेरेडफायटा या गुटगुटीफायन्स प्रणाली ज्यात संवहनी संस्था असते. 175 पित्त हे घटक तयार होते. उत्तर 3 यकृत. पित्त हे यकृत या अवयवात तयार होते आणि पित्ताशय जोडले जाते. 176 विटामिन B12 खालीलपैकी कोणते आहेत? उत्तर 1 मांस, मासे, यकृत व लहान आतड्या जीवाणू. विटामिन B12 चे मुख्य स्रोत मांस, मासे आणि यकृत हे आहेत. तसेच मनुष्य लहान आतड्यातील काही जीवाणू देखील हे विटामिन तयार करतात. 177 ज्या सूर्यप्रकाशाला अत्यंत प्रसिद्धी मिळते ती सावली कमी प्रमाणात विकसित होते त्यांना म्हणतात. उत्तर 2 फॅकल्टेटिव्ह स्किओफाइट्स. ज्याला सूर्यप्रकाशात अत्यंत प्रगती करतात त्यांना सावलीमध्ये कमी प्रमाणात बदलतात त्यांना फॅकल्टेटिव्ह स्किओफाइट्स किंवा हेलिओफाइट्स म्हणतात. पर्याय 2 हा योग्य आहे. 178 खालीलपैकी कोणते घटक आरोग्यावर प्रभाव टाकतात? उत्तर 4 वरील सर्व. आरोग्यावर आनुवंशिकता, वय, लिंग आणि सर्व घटकांचा प्रभाव अंको. 179 खालीलपैकी कोणते ती विधान योग्य आहे? उत्तर 2 अ आणि क. पोलिओ विषाणूंचा प्रसार मलमौखिक मार्गाने होतो. हे विधान योग्य आहे. ब दूध किंवा अन्नधान्याचा प्रसार होऊ शकत नाही. हे विधान अयोग्य आहे कारण क्षयाचा प्रसार दूषित अन्न, दूध यातून होऊ शकतो. क विस्तार मक्षिकादंशा काळाद्वारे आजार प्रसारित होऊ शकतो. हे विधान योग्य आहे. ड ॲथलीटचा फूट हा कृमिय मूळ होतो. हे विधान अयोग्य आहे कारण ॲथलीटचा फूट हा बुरशी होतो. 180 गणिताच्या वर्गीकरण गुणसूत्रांचे कोणते गुण महत्वाची भूमिका पार पाडतात? उत्तर 4 अ, ब, क, ड. लोकांच्या वर्गीकरण गुणसूत्रांची संख्या, बाह्यरूप, आकार आणि सायकल विचलन, परिवर्तन हे सर्व गुण मूल्याची भूमिका पार पाडतात. 181 खालीलपैकी कोणता घटक संवहनी संस्था बीजे ओळखू शकत नाही? उत्तर 2 टेरिडोफायटा उदा. नेचे या गटाला पाणी व अन्न नेण्यासाठी संवहनी संस्था असते. बीजाणू तयार होते. बियाणे तयार होत नाहीत. 182 कालांतराने विकसित होणारे आणि दीर्घकाळ संपूर्ण राहणे संक्रमण असे संबोधले जाते. उत्तर 1 तीव्र संक्रमण. तीव्र होणारे आणि दीर्घकाळ टिकणारे हे तीव्र संक्रमण क्रोनिक इन्फेक्शन म्हणून ओळखले जातात. 183 दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशीमध्ये. उत्तर 4 शांतीतील पडदा. दंड, रॉड्स व शंकू, कोन या प्रकाशसंवेदी तंत्रिका महिलांना पडद्यामध्ये रेटिनात स्पष्ट करतात, ज्या अनुक्रमे अंधुक प्रकाशात पाहण्यासाठी आणि रंगांची ओळख पटवण्यासाठी मदत करतात. 184 पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ्यांना असे संबोधतात. उत्तर 4 अँथोफायसी. पिवळहिरव्या रंगाच्या शेवाळता त्यांना झॅन्थोफायसी असे संबोध. फक्त पर्याय योग्य 4 अँथोफायसी हे उत्तर आहे. 185 म्युकोल्स या कवकवर्गीयांना असे ओळखतात. उत्तर 1 ब्लॅक मोल्ड्स. म्युकोरालेस या कवकवर्गीय व्यक्तींना सामान्यतः ब्लॅक मोल्ड्स म्हणून ओळखले जाते. 186 रक्तगोठाच्या घडामोडीत फायब्रिनोजेनचे फायब्रिन रूपांतर होते. उत्तर 1 हा रक्तगोठाच्या शेवटचा टप्पा आहे आणि त्यात अनेक घटक आहेत. रक्तगोठाच्या घडामोडीत थ्रॉम्बिन एन्झाईम मूलत फायब्रिनोजेनचे फायदे ब्रिटनमध्ये रूपांतर होते. हा शेवटचा टप्पा असून त्यात अनेक घटक असतात. 187 खालीलपैकी कोणती संप्रेरके पिट्युटरी ग्रंथाची आहेत? उत्तर 3 अ, ब आणि ड. पिट्युटरी ग्रंथाची संप्रेरके हार्मोन्स आहेत. अ TSH थायरॉइड उत्तेजक संप्रेरक. ब STH सोमाटोट्रोपिक हार्मोन किंवा ग्रोथ हार्मोन. ड ADH अँटीडायुरेटिक हार्मोन. क HCG ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन हे संप्रेरक पिट्युटरी ग्रंथी नाही. 188 अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? उत्तर 4 वरील सर्व. अस्थिसंस्था कंकाल प्रणाली शरीराला संरक्षण देणे, रक्तपेशी तयार करणे, रक्तसंपादन, ज्ञापन मदत करणे आणि क्षार शांतणे, उदा. कॅल्शियम या सर्व कार्यांमध्ये मदत करते. 189 ग्रेगोर मेंडेल यांना जनुकशास्त्राचे जनक असे संबोधले जाते कारण त्यांनी प्रथम अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधक सामग्री कोणती होती? उत्तर 3 वाताचे झाड. ग्रेगोर मेंडेल यांनी अनुवंशिकतेचे नियम शोधण्यासाठी त्यांच्या वापरासाठी वाण्याच्या झाडाचा मटार वनस्पती वापर केला होता.
190 सर्वात मोठा संघ कोणता? उत्तर 4 ऑर्थोपोडा. सृष्टीतील सर्वात मोठा प्राणी संघ फायलम ऑर्थोपोडा आर्थ्रोपोडा आहे, ज्यात कीटक, कोळी, खेकडे इतरांचा समावेश होतो. 191 हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? उत्तर 4 आनुवंशिक रोग. हिमोफिलिया हा एक आनुवंशिक रोग आहे, ज्यात रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते किंवा होत नाही. 192 फुफ्फुसांचे मुख्य कार्य कोणते? उत्तर 1 रक्ताचे शुद्धीकरण. फुफ्फुसांचे मुख्य कार्य म्हणजे श्वासोच्छ्वास शरीरातील रक्ताचे ऑक्सिजन शुद्धीकरण करणे. 193 खालीलपैकी राज्य कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? उत्तर 3 दूध. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी उपयोग आहे. 194 अस्कॅरियासिस हा रोग या मूळ होतो? उत्तर 4 कृमी. अस्कॅरियासिस अस्कारायसिस हा रोग कृमीय मूळ वर्म्स सत्ता गोलवर्म्स कृमी तयार होतो. 195 ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम आणि विकास खालीलपैकी कोणत्या देशाला? उत्तर 4 चीन. ॲक्युपंक्चर या पारंपरिक उपचार हा उगम आणि विकास चीन देशाची सुरुवात. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. शल्यचिकित्सा ही सर्व क्षेत्रे 196 शल्यचिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणती व्यवसायाशी निगडीत आहे? उत्तर 1 स्थान. शल्यचिकित्सा ही सर्व क्षेत्रे एक विशेष शाखा आहे, ज्यामध्ये शारीरिक दुखापती किंवा विकृतींवर शस्त्रक्रिया केल्या जातात. 197 अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? उत्तर 3 मेंदू. अल्झायमर हा मेंदूचा प्रदेश न्यूरोडिझन एक विकार आहे. लोकशाही स्मृती आणि संज्ञानात्मक कार्य परिणाम होतो. 198 अनॉटॉमी म्हणजे? उत्तर 2 सजीवांच्या अंतराचा अभ्यास. अनॉटॉमिक शरीरशास्त्र म्हणजे सजीवांच्या सामाजिक शरीराच्या अंतर्गत संचाचा आणि भागांचा अभ्यास. 199 कोणती चेतासंस्था ही हृदय, फुफ्फुस, जठर सहभागी सामान्य अनैच्छिक घटक सर्व चेतने बनलेली असते? उत्तर 3 स्वायत्त चेतासंस्था. स्वायत्त चेतासंस्था ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम शरीरातील अनैच्छिक कार्य जसे की हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास आणि पंच नियंत्रित करते. 200 गर्भपात कायदा 1971 MPP कायदा गर्भपाताच्या अंतर्गत 2 डॉक्टरांच्या मताची गरज असते? उत्तर 2 जेव्हा गर्भाचे वय 12 त्यापेक्षा जास्त पण 20 नेहमीच असते. स्थिती गर्भपात कायदा 1971 नुसार 2 ते 20 गर्भासाठी 2 नोंदणीकृत व्यावसायिक मत RMP आवश्यक असते. 201 हायड्रोजनेशन या विशिष्ट घटकांचे प्रमाण? उत्तर 2 मॉडियल फॅटी ऍसिड्स. हायड्रोजनेशन प्रदर्शनामध्ये अप्रत्यक्षपणे हायड्रोजन ती संतृप्त केली जाते, लोकशाही फॅटी ऍसिड्सचे प्रमाण वाढू शकते. 202 अंगुलर स्टोमेटिस हे कोणत्या तत्वाच्या अस्तित्वाचे लक्षण आहे? उत्तर 3 व्हिटॅमिन ब. अंगुलर स्टोमॅटायटिस ज्याला कोणी मोक्षोत विधान म्हणतात, हे व्हिटॅमिन B2 रायोबोफ्लेविन आणि इतर बी व्हिटॅमिन्सच्या कमतरते तयार होते. 203 खालीलपैकी कोणत्या पदार्थात न पचवणारे पॉलिसॅकराइड्स उपयुक्त आहेत? उत्तर 4 बटाटा. न पचवणारे पॉलिसॅकराइड्स ज्यांना फायबर किंवा स्टॉर शब्द म्हणतात, बटाट्यामध्ये आणि इतर अनेक. 204 स्वादुपिंडात कोणत्या संप्रेरकांची नावे होती? उत्तर 2 इन्सुलिन व ग्लुकेगॉन. इन्सुलिन आणि ग्लुकागॉन ही दोन्ही संप्रेरके स्वादुपिंड आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सद्वारे तयार आणि रक्त साखरेची व्यवस्था नियंत्रित करतात. 205 आवश्यक अमायनो ऍसिड आम्ल हे संबोधन खालीलपैकी कोणत्या अमायनो आम्लला दिले जाते? उत्तर 4 जे शरीराच्या विकास फारच आढळतात. आवश्यक अमो ऍसिड अत्यावश्यक अमिनो ऍसिड म्हणजे अशी थिने जिच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची शरीराची स्वतःची शरीरे तयार करू शकत नाही, ती आहारातून बाहेर काढावी. 206 व्यक्तिशः मनुष्य जीवनाचा प्रारंभ यापासून होत असतो? उत्तर 1 फलित रजोरेणूपासून. मनुष्य जीवनाची फलित रजोरेणूपासून फर्टिल्ड सेल किंवा झिगोट होते, जेव्हा शुक्राणू आणि स्त्रीबीज प्राप्त होते. 207 बालपक्षाघात पोलिओ कोणत्या मुस्लिम होणारा रोग आहे? उत्तर 2 विषाणू. पोलिओ हा विकसित पोलिओ नावाच्या विषाणू व्हायरस होणारा संसर्गजन्य रोग आहे. 208 कुपोषणाचा बालकाचा प्रभाव कोणता?
उत्तर 3 फक्त अ, ब आणि क. कुपोषण बालकांचा गंभीर परिणाम होतो, ज्यात शरीराची बांधणी अनेक प्रकारच्या रोगांची प्रवणता, ब आणि चिडचिडेपणा, रोगग्रस्त व्यक्तिमत्व, क सामाजिक समावेश होतो. 209 आरोग्य होय असे कोणी म्हटले? उत्तर 4 आरोग्य विस्तार. ही आरोग्याची प्रसिद्ध व्याख्या आरोग्याने WHO तिच्या संविधानाच्या प्रस्तावनेने दिली आहे. 210 भारत शक्ती पासून मौखिक पोलिओ कार्यक्रमामार्गाद्वारे लसीकरणाचा प्रारंभ करण्याचा निर्णय घ्या. उत्तर 230 नोव्हेंबर 2015. भारत नोव्हेंबर 30/1/2015 पासून नियमित लसीकरण कार्यक्रमाद्वारे इंटिग्रेटेड पोलिओ लस IPV सुरू केले. 211 मोती संकेत हे आनुवंशिक विकाराचे निदर्शन एन्झाइमाच्या कमतरतेमुळे होते. उत्तर 3 गॅलॅक्टोकायनेज. काही दुर्धर अनुवांशिक भागात गॅलॅक्टोकायनेज एन्झाइमच्या कमतरतेमुळे मोती चिन्ह कॅटरॅक्ट्स करू शकतो, शरीर गॅलेक्टोज जमा होते. 21-198021212012 च्या 32 लोकांसाठी आधी पेटंट हार्वर्ड विद्यापीठाला नामक एका सस्तन प्राण्यासाठी आले. उत्तर 2 अँकोमाऊस. हार्वर्ड विद्यापीठाला 1980 च्या दशकात ऑनकोमाऊस नावाचे अनुवांशिक प्रस्तुत सुधारित उंदरासाठी पहिले पेटंट अक्षर, ज्याचा उपयोग काँग्रेसचे संशोधक केला गेला. 213 संपूर्ण एका पेशींपासून झाड तयार अनुवांशिक योग्यतेला म्हणतात. उत्तर 2 टोटिपोटसी. टोटिपोटेन्सी म्हणजे एका सेलपासून संपूर्ण सजीव किंवा झाड तयार करण्याची क्षमता, जी पेशी समूहात. 214 छातीच्या पोकळी चौघात हाडांच्या पोकळीला काय म्हणतात? उत्तर 4 बर्गांचा पिंजरा. छातीच्या पोळीपुच्छाच्या हाडांच्या पिंजला बरगड्याचा पिंजरा म्हणतात, जो आणि फुफ्फुसा उत्कृष्ट मूल्यांचे अवयव करतो. 215 कोणत्या मूळघार किंवा गरुडासारखे पक्षी दिवसांच्या अगदी स्वच्छ पाहू शकता? उत्तर 1 कोसकुलांचे विपुल शंकू मूळ. घर आणि गरुडा विरोधी शिकारी पक्ष्यांमध्ये शंकुपेशी संख्या खूप जास्त असते. त्यांना दिवस प्रकाशात उत्कृष्ट आणि स्पष्ट दृष्टी असते. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा उत्तर 4 भात. स्पष्टीकरण. किण्वन विकृत सूक्ष्मजीव जसे साखर किंवा कार्बोहायड्रेट्सचे घटना अल्कोहोल, कार्बन डायऑक्साईड किंवा इतर सेंद्रिय संयुगे तयार करतात. 1 ब्रेड आणि केक तयार करताना यास्ट वापरला जातो, बरोबर पीठ फुगते, कार्बन डायऑक्साईड उत्पाद. 2 अल्कोहोल उदा. इथेनॉल हे देखील किण्वन कार्यक्रमाद्वारे तयार केले जाते. आणि 3 भात हा किण्वन कार्यक्रम तयार होत नाही, तो जगून तयार केला. 217 इतरपैकी काय बुरशी नाही? उत्तर 1 नोकार्डिया. स्पष्टीकरण. म्युकोर, हायझोपस, रायझोपस आणि आयस्टर यीस्ट हे बुरशी प्रकार आहेत. नोकार्डिया हा ऍक्टिनोबॅक्टेरिया गटातील एक जीवाणू बॅक्टेरिया आहे. 218 नियासिने समृद्ध भाजी पिकाचे नाव सांगा. उत्तर 1 पालक. स्पष्टीकरण. नियासिन जीवनसत्व B3 हे पालक पार्श्विक आढळते. चवळी, मुळा आणि रतामध्ये देखील नियासिन असते, त्याचे पालक त्याचे प्रमाण असते. 219 खालीलपैकी उत्तर 1 वेल. ज्यांना विकास करण्यासाठी आधाराची आवश्यकता असते त्यांना वेल किंवा गिर्यारोहक म्हणतात. त्यांची देठे कुवत आणि लांब असतात, ती स्वतःहून उभी राहू शकत नाहीत. 221 खालीलपैकी कोणते एक प्रतिजैविक नाही? उत्तर 3 क्वीन. क हे मलेरियाच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे औषध आहे, प्रतिजैविक नाही. स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरोमायसिन आणि टेट्रासायक्लिन ही सर्व प्रतिजैविके आहेत. 222 जेव्हा व्यक्ती जास्त खाते तेव्हा त्याच्या उतीने भरते. उत्तर 2 मेद. शरीरात अतिरिक्त ऊर्जा जमा केल्या जाते, जी मेद उती एडिपोज टिश्यू होते.
223 गुणसूत्रे मध्ये स्थित असतात. उत्तर 3 केंद्र. सजीवांमध्ये गुणसूत्र पेशीच्या केंद्रकामध्ये न्यूक्लियस स्थित असतात. 224 गुणसूत्रांचे अनेक संच गुणला म्हणतात. उत्तर 2 बहुगुणित. ज्यामध्ये गुणसूत्र 2 पेक्षा जास्त असतात त्यांना बहुगुण पॉलिप्लॉइड संच असतात. 225 प्रकाशाला लोकशाहीच्या प्रकाशग्राही पेशींना म्हणतात. उत्तर 4 शंकू कोन्स. शंकूला कोशीपेशी प्रकाशाला समोर येतात आणि रंग ओळखण्यास मदत करतात. दंडपेशी रॉड पेशी कमी प्रकाशात पाहण्यास मदत करतात. 226 भांडणात न खात्री सर्व ऊतीचे नाव सांगा. उत्तर 4 विभाजी ऊती. विभाजी ऊती मेरिस्टॅटिक टिश्यू. स्वच्छंदात संयोजी आणि मेद ऊती सहजते. 227 अन्न चावण्याकरिता कोणत्या प्रकारच्या दातांचा उपयोग केला. उत्तर 1 दाढ आणि उपदाढ प्रिमोलस हे दात अन्नाचा वापर आणि बारीक करण्यासाठी वापरला जातो. कृतंक इन्सिसर्स कापण्यासाठी तर सुळे कॅनाइन फाड वापरण्यासाठी वापरले जातात. 228 कोणत्या व्यक्तीमध्ये एस के टेक्स्ट C_4 औषध प्रकाशसंश्लेषण होते. उत्तर 1 ऊस आणि मका या मजकूर अधिक कार्यक्षम असते. 229 रसायन स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा निर्माण होते. उत्तर 2 असेंद्रिय द्रव्ये. रसायनसंश्लेषी केमोऑटोट्रॉफिक जीवाणू स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी असेंद्रिय अजैविक रसायने विघटनातून ऊर्जा तयार करतात. 230 भारतीय चालक सुरू केलेले ई-चरक नावाचे राजकारण विकसित झाले आहे. उत्तर 1 ई-चरक औषध हे पारंपरिक औषध प्रणाली आयुर्वेदांशी संबंधित माहिती आणि सेवा सुरू करण्यात आली आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. आन्सर 4 ई चॅनेल 1. ई चरक हे पोर्टल भारतीय शासनाने सुरू केले असून ते ई चॅनेल 1 या संदर्भात आहे. हे पोर्टल पारंपरिक औषधी वनस्पतींच्या माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म म्हणून काम करते. ई चरक उत्तर 3 1 द्विविभाजन अमिबाला फक्त एका जनुकाची लोकांची आवश्यकता असते कारण ही एक अलैंगिक निर्मिती प्रक्रिया असते ज्यासाठी एक जीव नवीन भाग किंवा 2 भाग जोडतो. 232 कुफर. उत्तर 3 यकृत. कुफरच्या कुफर सेल यकृताल. 233 शालेय पोषण आहारात मुबलक लोह फॉलिक ऍसिड आणि जीवनसत्व पुरे केले जातात. उत्तर 2 अ शालेय पोषण आहारात लोह फॉलिक ऍसिड आणि जीवनसत्व मुबलक सक्षम पुरविले जातात जे आरोग्यासाठी औषध आहेत. 234 सेलमधील पॉवर हाऊस नामक ऑर्गनेल्स मध्ये असते. उत्तर 2 ब आणि ड. सेलमधील पॉवर हाऊस तंतुकणिका नामक ऑर्गनेल्स मध्ये DNA आणि ड प्रथिन असते. 235 नियंत्रण ही नियंत्रण क्षयाची शिफारस नीती आहे. उत्तर 3 डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट लौकिक कोर्स. डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट लव कोर्स DOTS ही नियंत्रण नीती क्षयाच्या मागणीसाठी नीती आहे. 236 युनियन इंद्रधनुष्य खालील राज्यांशी संबंधित आहे. उत्तर 1 लसीकरण. इंद्रधनुष्य हे लहान भाग लसीकरण कार्यक्रमाशी संबंधित आहे. 237 शार्क संरचना योग्य तो पर्याय निवडा. उत्तर 1 अ
ब आणि ड. शार्क अ अधर बाजूस मुख, ब जरायुज आणि ड कास्थिमय अंतःकंकाल हे पर्याय योग्य आहेत. 238 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. उत्तर 4 वृक्क. जसे झुरळामध्ये माल्पिदियन नलिका उत्सर्जनाचे कार्य करतात त्याचप्रमाणे गांडुळामध्ये वृक्क नेफ्रिडिया हे उत्सर्जनाचे सदस्य आहेत. 239 ब्रायोफायटा या स्थानिक टेरिडोफायटा वरून सोबत असतात. उत्तर 3 बिगर वाहिनीयुक्त. ब्रायोफाइट हे टेरिडोफायटापेक्षा बिगर वाहिनीयुक्त. 240 नैसर्गिक वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? उत्तर 3 बेनथम आणि हुकर. व्यक्ती वर्गीकरणाची नैसर्गिकता बेनथम आणि हुकर मांडली. 241 बोन मॅट्रिक्समध्ये समृद्धी असते. उत्तर 2 कॅल्शियम आणि फॉस्फरस. बोन मॅट्रिक्समध्ये हाडांच्या मॅट्रिक्समध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस ही समृद्ध असतात. सदस्य 243 मानवी डोळ्याचा जो भाग 240 242 जेव्हा एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य ताप येतो तेव्हा कोणत्या रक्तपेशी सर्वात जास्त सक्रिय असतात? उत्तर 2 पांढऱ्या रक्तपेशी. जेव्हा संसर्ग होतो तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते आणि पांढऱ्या रक्तपेशी ल्युकोसाइट्स रोगजनकांशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. 243 मानवी डोळ्याचा जो भाग मंद आणि तेजस्वी प्रकाशासाठी संवेदनशील असतो तो. उत्तर 3 दंड व शंकू. रेटिनामध्ये रॉड्स, दंड आणि कोन्स, शंकू नावाच्या फोटोरिसेप्टर पेशी असतात. कमी प्रकाशाच्या परिस्थितीत मंद प्रकाशात दृष्टीसाठी रॉड्स जबाबदार असतात, तर शंकुरंग दृष्टीसाठी जबाबदार असतात आणि तेजस्वी प्रकाशात सर्वोत्तम कार्य करतात. 244 खालीलपैकी कोणता देश मेगाडायव्हर्स देश आहे? उत्तर 1 मादागास्कर. मादागास्कर हे जगातील सर्वात महत्त्वाचे जैवविविधतेचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखले जाते कारण येथे वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजाती आढळतात. 245 संक्रमित व्यक्तीपासून निरोगी व्यक्तीमध्ये मलेरिया पसरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तर 4 अॅनाफिलिस डास. मादी अॅनोफिलिस डास प्लास्मोडियम परजीवीसाठी वाहक म्हणून काम करते ज्यामुळे मलेरिया होतो. 246 महाराष्ट्र सरकारने महाविद्यालय आणि शाळा परिसरापासून अंतरावर सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. उत्तर 100 मीटर. हे नियमन तंबाखूच्या हानिकारक प्रभावांपासून तरुणांचे संरक्षण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाय आहे. 247 मलेरिया असलेल्या रुग्णाच्या मूलभूत उपचारांसाठी कोणते औषध दिले जाते? उत्तर 1 प्रायमाक्विन. मलेरिया परजीवी पी विवॅक्स आणि पी ओव्हलच्या सुप्त यकृताच्या टप्प्यांवर उपचार करण्यासाठी प्रायमाक्विनचा वापर केला जातो जेणेकरून पुन्हा संसर्ग होऊ नये. 248 कोविड-19 रोखण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय केले जातात? उत्तर 4 वरीलपैकी सर्व. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सूचीबद्ध केलेले सर्व उपाय मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे हे प्रभावी सार्वजनिक आरोग्य पद्धती आहेत. 249 पचनसंस्थेची कार्ये क्रमाने लावा. उत्तर 1 3 2 1 4 5. कार्यांचा योग्य क्रम म्हणजे अंतर्ग्रहण, अतग्रहण, पचन, पचन, शोषण, अवशोषण, आत्मसातीकरण, सात्मीकरण आणि उत्सर्जन, बहिःक्षेपण. 250 कोरोना विषाणू चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या RT-PCR चाचणीचा अर्थ काय आहे? उत्तर 1 रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन. RT-PCR म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन ही एक प्रयोगशाळा तंत्र आहे जी विषाणू अनुवांशिक सामग्री शोधण्यासाठी वापरली जाते. 251 जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला? उत्तर 3 अमेरिका. एप्रिल 2020 मध्ये न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयातील एका वाघाची कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली, जो पाळीव प्राण्यांशिवाय इतर प्राण्यांमध्ये विषाणू आढळून आल्याचा पहिला ज्ञात रुग्ण ठरला. 252 हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी औषध वापरले जाते. उत्तर 2 ॲस्पिरिन.
हृदयविकाराचा धोका असलेल्या व्यक्तींना ॲस्पिरिन बहुतेकदा लिहून दिले जाते कारण ते रक्त पातळ करण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून रोखण्यास मदत करते. 253 खालीलपैकी कोणत्या हृदयात 4 कक्ष असतात? उत्तर 1. मगर. मगरी, मगर आणि इतर मगरी हे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये पक्षी आणि सस्तन प्राण्यांसारखेच 4 कक्षांचे हृदय असण्यामध्ये अद्वितीय आहेत. 254 सामान्य वाढ आणि बीजाणू निर्मितीसाठी कोणत्या बुरशीमध्ये जस्त घटक आवश्यक असतो? उत्तर 2. ॲस्परजिलस नायझर. ॲस्परगिलस नायझरला चांगल्या वाढीसाठी आणि निरोगी बीजाणूंच्या उत्पादनासाठी जस्तची आवश्यकता असते. 255 खालीलपैकी कोणता डास चावल्याने डेंग्यू विषाणू पसरतो? उत्तर 1. एडिस इजिप्टी. एडिस इजिप्टी डास हा डेंग्यू विषाणू मानवांमध्ये पसरवण्यासाठी जबाबदार असलेला प्राथमिक वाहक आहे. 256 निरोगी माणसाच्या रक्तात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण सर्वात कमी असते? उत्तर 4. बेसोफिल्स. बासोफिल हे सर्वात कमी सामान्य प्रकारचे पांढऱ्या रक्तपेशी आहेत, जे सामान्यतः एकूण ल्युकोसाइट संख्येच्या 1% पेक्षा कमी असतात. 257 जेव्हा कीटकनाशके कीटकांना विष देतात तेव्हा ते त्यांच्या कोणत्या प्रणालींवर परिणाम करतात? उत्तर 2. मज्जासंस्था. ऑर्गनोफॉस्फेट्स आणि कार्बामेट्स सारखी अनेक सामान्य कीटकनाशके कीटकांच्या मज्जासंस्थेला लक्ष्य करतात आणि त्यांना व्यत्यय आणतात. 258 जर शरीरातील रक्तातील पाण्याचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी झाले तर हार्मोन स्रावित होतो. उत्तर 3. वॅसोप्रेसिन. वॅसोप्रेसिन, ज्याला अँटीड्युरेटिक हार्मोन आग असेही म्हणतात, मूत्रपिंडांमध्ये पाण्याचे पुनर्शोषण वाढवून शरीरात पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते. 259 ज्या पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो त्याला म्हणतात? उत्तर 4. कॉर्निया. कॉर्निया हा डोळ्याच्या पुढच्या बाजूला असलेला पारदर्शक बाह्य थर आहे जो बुबुळ, बाहुली आणि पुढच्या भागाला व्यापतो आणि डोळ्याच्या बहुतेक लक्ष केंद्रित करण्याच्या शक्तीसाठी तो जबाबदार असतो. 260 ज्या वनस्पतींच्या बिया उघड्या असतात त्या कोणत्या गटातील असतात? उत्तर 2. जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म्स हे बियाणे उत्पादक वनस्पतींचा एक समूह आहे ज्यामध्ये कोनिफर, सायकॅड्स, जिंगो आणि गनेटोफाइट्स समाविष्ट आहेत. जिम्नोस्पर्म या शब्दाचा अर्थ नग्न बिया असा होतो, कारण त्यांच्या बिया अंडाशयात किंवा फळात बंद नसतात. 261 खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या गटाने प्रथम जमिनीवरील जीवनाशी जुळवून घेतले? उत्तर 4. फक्त ब. उभयचर प्राणी. उभयचर प्राणी हे पहिले पृष्ठवंशी प्राणी होते ज्यांनी जमिनीवर राहण्यासाठी अनुकूलन विकसित केले, जरी त्यांना पुनरुत्पादनासाठी सामान्यतः पाण्याची आवश्यकता असते. 262 कर्करोगावर उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? उत्तर 2. ऑन्कोलॉजिस्ट. ऑन्कोलॉजी ही औषधाची एक शाखा आहे जी कर्करोगाच्या प्रतिबंध, निदान आणि उपचारांशी संबंधित आहे. 263 मानवी शरीरात खालीलपैकी कोणता पदार्थ सर्वात जास्त प्रमाणात आढळतो? उत्तर 4. ऑक्सिजन. मानवी शरीरात वस्तुमानाच्या बाबतीत ऑक्सिजन हा सर्वात मुबलक घटक आहे, जो शरीराच्या वजनाच्या सुमारे 65% आहे, प्रामुख्याने पाण्याचा घटक म्हणून. 264 खालीलपैकी कोणत्या अन्नामध्ये असलेल्या मॅक्रोन्यूट्रिएंटचे उदाहरण नाही? उत्तर 4. 1520 कॅरेट सग मॅफारम सी. औषधांच्या मोठ्या प्रमाणात साठवणुकीसाठी त्यांची कार्यक्षमता आणि स्थिरता राखण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान श्रेणी योग्य असते. औषध साठवणुकीसाठी ही श्रेणी खोलीचे तापमान मानली जाते. 266 एका पेशी एवढ्या जाडीच्या लघुत्तम भित्तिका काय म्हणतात? उत्तर 2. केशिका. फक्त एका पेशी जाडी असलेल्या सर्वात लहान रक्तवाहिन्यांना केशिका म्हणतात. ते रक्त आणि आसपासच्या ऊतींमधील पदार्थांची देवाणघेवाण सुलभ करतात. 267 मायोपिया निकटदृष्टितातला कसे सुधारले जाते? उत्तर 2. अंतर्वक्र भिंग वापरून. डोळ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रकाश किरणांना वळवणाऱ्या अवतल भिंगाचा वापर करून मायोपिया जवळपासची दृष्टी दुरुस्त केली जाते, ज्यामुळे प्रतिमा रेटिनावर योग्यरित्या केंद्रित होते. 268 बटाट्याचा कोणता भाग खाण्यायोग्य असतो? उत्तर 4. खोड. बटाट्याचा खाण्यायोग्य भाग म्हणजे त्याचे सुधारित खोड, विशेषतः कंद, खोडाचा भाग कंद. 269 कोणता अन्नघटक हा अपाच्य असूनही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे? उत्तर 2. तंतू.
फायबर तंतू हा एक अपचनशील अन्न घटक आहे, परंतु तो चांगल्या आरोग्यासाठी, प्रामुख्याने निरोगी पचनसंस्था राखण्यासाठी आवश्यक आहे. 270 चिन्हात प्रकाष्ठाची प्रकाशन मुख्य कार्य खालीलपैकी कोणती आहे? उत्तर 3 पाणी आणि तत्वांचे हेन करणे. वनस्पतींमध्ये झायलेम प्रकाशचे मुख्य कार्य म्हणजे मुळांपासून वनस्पतीच्या इतर भागापर्यंत पाणी आणि आवश्यक पोषक तत्वांचे वाहतूक करणे. 271 खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव प्रोबायोटिक वर्गात मोडत नाही? उत्तर 4 स्टफलोकोकस. स्टॅफिलोकोकस हा जीवाणूंचा एक प्रकार आहे जो सामान्यतः रोगजनक मानला जातो आणि प्रोबायोटिक नाही. लॅक्टोबॅसिलस, बायोफिडोबॅक्टेरियम आणि स्ट्रेप्टोकोक्स मध्ये अशा प्रजाती असतात ज्या सामान्यतः प्रोबायोटिक्स म्हणून वापरल्या जातात. 272 प्रकाश संवाद प्रकटीकरण प्रकाशावर आधारित प्रश्नाचे परिणाम कोणते आहे? उत्तर 3 NADPH आणि ATP ची मागणी करणे. प्रकाशसंश्लेषणातील प्रकाश अवलंबित अभिक्रियांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे ऊर्जा वाहून नेणाऱ्या रेणूंचे उत्पादन म्हणजेच NADPH आणि ATP. 273 खालीलपैकी कोणती विधाने आहेत? उत्तर 3 अ, ब आणि ड. विधाने अ, ब आणि ड बरोबर आहेत. एन्झाईम्स विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैवरासायनिक अभिक्रियांना गती देतात. ते प्रथिनांपासून बनलेले असतात आणि अमायलेज सारखे एन्झाईम स्टार्चवर काम करते. विधान क चुकीचे आहे कारण एन्झाईमची क्रिया तापमानावर अवलंबून असते. 274 शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे अभ्यासाचा अभ्यास. उत्तर 3 मोलुस्कांचे कवच. शंखशास्त्र हा मोल्स्क शेल्सचा अभ्यास आहे, मोलुस्कांचे कवच. 275 आर्थ्रोपोडा जातीचे विशिष्ट गुण कोणते आहेत? उत्तर 4 अ, ब, क व ड. सर्व सूचीबद्ध वैशिष्ट्ये आर्थ्रोपोडाची विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत. ते सर्वात मोठे फिलम बनवतात. त्यांच्यात चिटिनस एक्सोस्केलेटन, खंडित शरीरे आणि द्विपक्षी सममिती असते. 27 अपृष्ठवंशी उत्तराचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता? उत्तर 3 मोलुस्का. आर्थ्रोपॉड्स नंतर मोलुस्का हा अपृष्ठवंशी प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा समूह आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. दोन 1. Alam 1 तुरटी हे अंडरस्कोर मीठ आहे. उत्तर 2 दुहेरी. 2 स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ अंडरस्कोर आहे. उत्तर 1 सोडियम क्लोराईड. 3 कर्करोगाच्या उपचारासाठी अंडरस्कोर वापरले जाते. उत्तर 2 कोबाल्ट. 4 तुरटीचा वापर कोणत्या कारणासाठी केला जातो? उत्तर 2 रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. 5 सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे? उत्तर 3 Na. 6 RDX खालीलपैकी कोणते आहे? उत्तर 3 स्फोटक. 7 उसापासून रासायनिक पद्धतीने बनवलेल्या साखरेला काय म्हणतात? उत्तर 3 सुक्रोज. 8 फॉस्फरस हा अंडरस्कोर आहे. उत्तर 3 अधातू, धातू नसलेले. 9 LPG गॅसचे दोन मुख्य घटक कोणते आहेत? उत्तर 3 ब्युटेन व ब्युटेन आणि आयसोब्युटेन. 10 अंश सेल्सिअसमध्ये पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? उत्तर 1 AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चूक. उत्तर 4 बर्फ वितळताना त्याचे आकारमान कमी होते कारण द्रव अवस्थेतील त्याचे रेणू घन अवस्थेतील बर्फाच्या रेणूंपेक्षा काही वेगळे असतात. 12 LPG संबंधित आहे. उत्तर 4 सत्ताचा. LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा वापरला प्रमुख घटक आहे. 13 मोरचूदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? उत्तर 4 MACBF QSO_4. मोरचूदचे रासायनिक सूत्र कॉपर सल्फेट
कॉपर सल्फेट असून त्याची संज्ञा MaCbF-4 आहे. 14. खालीलपैकी कोणता सर्वात मोठा हलका वायू आहे? उत्तर 1. हायड्रोजन. हायड्रोजन हा सर्व मूलद्रव्यामध्ये सर्वात हलका वायू आहे. 15. खालीलपैकी कोणते वायुरूप इंधन नाही? उत्तर 4. पॅराफिन. प्रोपेन, मिथेन आणि ब्युटेन हे वायुरूपे इंधन आहेत, परंतु पॅराफिन हे सामान्यतः मेण, घन किंवा तेल, द्रव नेहमी असते. 16. खाली पर्याय आणि हे न्यूक्लिओसाइडचे घटक नसतात. उत्तर 1. अ आणि ड. न्यूक्लिओसाइडमध्ये शर्करा आणि नायट्रोजन बेस हे घटक असतात. फॉस्फेट आणि मॅग्नेशियम हे त्याचे घटक नसतात. 17. भारताचा पार्ट 2G इथेनॉल कोणत्या कारणास्तव? उत्तर 3. उत्तराखंड. भारत 2G इथेनॉलचं उत्तराखंड राज्य चालू. 18. पितृत्व सिद्ध करण्यासाठी खालील कोणते तंत्र वापरले जाते? उत्तर 2. DNA फिंगरप्रिंटिंग. पितृत्व सिद्ध करण्यासाठी DNA फिंगरप्रिंटिंग DNA फिंगरप्रिंटिंग हे तंत्रज्ञान वापरते. 19. ॲल्युमिनियम विकसित केले जाते. उत्तर 4. बॉक्साइट. ॲल्युमिनियम हे पोस्ट बॉक्साइट या ॲपासून तयार केले जाते. 20. महर्षी कणाद यांनी द्रव्य पदार्थ अनेक अतिसूक्ष्म कण बनलेले असतात असे सांगतात. उत्तर 1. परमाणू. महर्षी कणाद यांनी अतिसूक्ष्म कणांना परमाणू असे नाव दिले होते. 21. हवेत उड्डाण संपूर्ण फुग्यात कोणता वायू घटक असतो? उत्तर 4. हेलियम. हवेत उड्डाण फुग्यामध्ये सामान्यतः हेल वायू भरला चालन कारण तो सर्वात मोठा हलका आणि ज्वलनशील नसलेला वायू आहे. 22. कॉपर या मूलद्रव्याचे चिन्ह कोणते? उत्तर 3. घन. कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह Cu आहे. 23. स्वतःमध्ये हे प्रमुख घटक असतात. उत्तर 1. ऑक्सिजन व हायड्रोजन. रासायनिक सूत्र MaCbF-2O आहे, ज्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे प्रमुख घटक असतात. 24. खालीलपैकी कोणता गारे कीटाणुनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला? उत्तर 2. क्लोरीन. पिण्याच्या पाण्यातील जटू मारण्यासाठी क्लोरीन किंवा त्याची संयुगे लढवली जातात. 25. सिल्वर ब्रोमाइडचा वापर कोणते उद्योग करतात? उत्तर 1. छायाचित्रे. सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग छायाचित्रण उद्योग छायाचित्रक केला. 26. मॅडेलने कोणत्या रूपावर अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला? उत्तर 1. वाटाणा. ग्रेगर मेंडेल यांनी अनुवांशिकतेचे नियम मांडण्यासाठी वाटा उचलण्याचा प्रयत्न केला होता. 27. एका जळत्या मेणबत्तीवर एक ग्लास उपहार ठेवला तर काही काळाने ज्योत विझून जाते. कारण आहे? उत्तर 1. ऑक्सिजनची अनुपलब्धता. ज्वलनासाठी ऑक्सिजन वायू आवश्यक असतो. ग्लास उपडा ठेवल्याने आतील ऑक्सिजन संपतो आणि ज्योत विझते. 28. रेडिओ कार्बन डेटिंग ही आधुनिक पद्धतीसाठी निवडली जाते. उत्तर 2. पुरातन वस्तूंचा काल वेळ ठरविण्यासाठी. रेडिओ कार्बन संरचना पुरातन मूलतत्व, जीवाश्म किंवा अवशेषांचे वय किंवा पर्यायासाठी वापरला जातो. 29. अणुबॉम्बचा विस्फोट करण्यासाठी शृंखला अभिक्रिया वापरतात. उत्तर 2. अनियंत्रित. अणुबॉम्बच्या स्फोटासाठी अनियंत्रित केंद्रीय विखंडन, अनियंत्रित अणुविखंडन शृंखला अभिक्रिया क्रिया केली जाते. 30. खालीलपैकी न विरघळ करणारा पदार्थ कोणता? उत्तर 3. मेण. मोरचूद, पोटॅशियम परम आणि युरिया हे विरघळतात. मेण हा मेण विरघळ करणारा पदार्थ आहे. 31. लिटम्स तेजापासून बनवलेला? उत्तर 1. दगडफूल. लिटम्स हा नैसर्गिक दर्शक दगडफूल, लिचेन. 32. कार्बनचे हे अपरूप अणुभट्टी मंजूळ म्हणून वापरतात. उत्तर 2. ग्रॅफाइट. अणुभट्ट्यांमध्ये केंद्रकीय विखंडन अभिनियंत्रित करण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर नियंत्रक. 33. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पसरितात? उत्तर 2. जिप्सम. प्लॅस्टर पॅरिस POP हे जिप्समला उष्णता निर्माण केले जाते. 34. हसविणारा वायू कोणत्या वायूस म्हटले जाते? उत्तर 1. नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड MaCbF-2O या वायूला हसविणारा वायू लाफिंग गॅस असे म्हटले जाते. 35. एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? उत्तर 1. कीटकनाशक. एंडोसल्फान हे एक प्रभावी कीटकनाशक आहे जे शेतीमध्ये पिकांवरील नियंत्रणासाठी वापरले जाते. 36. उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा वापर केला? उत्तर 3. झिंक फॉस्फाईड. उंदीर आणि कृंतक भारतीय मारण्यासाठी सामान्यतः झिंक फॉस्फाईडचा वापर केला. इतर. 37. कॅलरी म्हणजे 1 किलोग्रॅम. नावाचे तापमानवाढ एक तापमान वाढवण्यासाठी वाढती ऊर्जा होय. उत्तर 1. डिसेंबर 15.
1 कॅलरी म्हणजे 1 पर्यंतचे तापमान 14.5 सेल्सिअस ते 15.5 सेल्सिअस, सरासरी 15 सेल्सिअस वाढीव उष्णता ऊर्जा. 38 इलेक्ट्रॉनचा शोध यांनी लावला. उत्तर 1 जे जे थॉम्सन. इलेक्ट्रॉन या मूळ कणाचा शोध सर जे जे थॉम्सनने लावला होता. 39 खालीलपैकी जडचे सूत्र कोणते? उत्तर 3 मॅथ बीएफ डी_2O. जड बेसचे जड पाणी रासायनिक सूत्र मॅथ बीएफ डी_2O आहे, ज्यामध्ये हायड्रोजनच्या जागी ड्यूटेरियम डी असतो. 40 त्यांचे बाष्पीभवन ला होते. उत्तर 4 संपातीत. एखाद्याचे बाष्पीभवन कोणत्याही तापमानाला संपातगण संपृक्तता बिंदू होऊ शकतो, तर उत्कलन उकल होणे हे विशिष्ट तापमानाला उत्कलन एकाग्र होते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. आन्सर 1 उत्कलन बिंदू. पाण्याचे बाष्पीभवन इव्हॅपोरेशन हे उत्कलन बिंदूवर बॉइलिंग पॉइंट होते. उत्कलन बिंदू म्हणजे ज्या विशिष्ट तापमानाला द्रव पदार्थ वायुरूप अवस्थेत बाष्प रूपांतरित होतो. पाण्यासाठी हा बिंदू सामान्य वातावरणी दाबाखाली 100 कॅरेट CIRCC असतो. आन्सर 1 उत्कलन बिंदू. पाण्याचे बाष्पीभवन इव्हॅपोरेशन हे उत्कलन बिंदूवर बॉइलिंग पॉइंट होते. उत्कलन बिंदू म्हणजे ज्या विशिष्ट तापमानाला द्रव पदार्थ वायुरूप अवस्थेत बाष्प रूपांतरित होतो. पाण्यासाठी हा बिंदू सामान्य वातावरणी दाबाखाली 100 कॅरेट CIRCC असतो. उत्तर 3 मिग्रॅ. स्पष्टीकरण मॅग्नेशियमचे रासायनिक चिन्ह मॅथ BF_Mg आहे. इतर पर्याय Pg, Sg आणि Cg वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात. Pg हे प्रोमेथियमचे प्रतीक आहे, Sg हे सिबोर्जियमचे प्रतीक आहे आणि Cg हे घटकाचे मानक चिन्ह नाही. 42 साखर तयार करताना खालीलपैकी कोणते बायप्रोड उपउत्पादन तयार होते? तयार करता साखर बनवताना खालीलपैकी कोणते उपउत्पादन तयार होऊ शकते? उत्तर 2 इथिल अल्कोहोल. स्पष्टीकरण ऊस सारख्या स्रोतांपासून साखर बनवताना किण्वन प्रक्रियेच्या उत्पादनाच्या रूपात इथाइल अल्कोहोल इथेनॉल तयार केले जाते. 43 खालीलपैकी निवड आवर्तसारणी या संशोधकांशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ आवर्तसारणीच्या संशोधनाशी संबंधित आहे? उत्तर 2 मेंडेलिव्ह. स्पष्टीकरण दिमित्री मेंडेलिव्ह हे नियतकालिक सारणीवरील त्यांच्या कामासाठी सर्वत्र ओळखले जातात, जिथे त्यांनी घटकांची त्यांच्या अणुवस्तुमानावर आधारित मांडणी केली आणि न सापडलेल्या घटकांच्या गुणधर्मांचा अंदाज लावला. 44 लेड ऑक्साईडचे व्यवहारातील नाव आहे. लीड ऑक्साईडचे व्यावसायिक नाव आहे. उत्तर 3 शेंदूर. स्पष्टीकरण
शिशाचे ऑक्साईड मॅथ BF-PbO हे व्यावसायिकरित्या लिथार्ज किंवा मॅसिकोट म्हणून ओळखले जाते, ज्याला स्थानिक भाषेत मराठीत शेंदूर असे संबोधले जाते. 45. फळे टिकवणे तसे कांदे आणि बटाटे यांना मोड फुटू नये म्हणून किरणांचा मारा करतात. फळे टिकवण्यासाठी आणि कांदे आणि बटाटे फुटू नयेत म्हणून किरणांचा वापर केला जातो. उत्तर 3. गामा. स्पष्टीकरण. कांदे आणि बटाटे यांसारख्या भाज्यांमध्ये अंकुर वाढू नयेत आणि बॅक्टेरिया नष्ट करून आणि जैविक प्रक्रिया रोखून फळांचे आयुष्य वाढवावे यासाठी अन्न जतन करण्यासाठी गॅमा किरणोत्सर्गाचा वापर केला जातो. 46. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? चुंबकत्वामुळे कोणता पदार्थ प्रभावित होत नाही? उत्तर 4. राळ. स्पष्टीकरण. लोखंड, निकेल आणि कोबाल्ट हे सर्व फेरोमॅग्नेटिक पदार्थ आहेत, म्हणजेच ते चुंबकांकडे जोरदार आकर्षित होतात. चौथा पर्याय राळ कदाचित टायपो किंवा मानक शब्द, कदाचित रबर किंवा प्लास्टिक सारख्या गैर चुंबकीय पदार्थाचा संदर्भ देणारा तो असेल जो प्रभावित होणार नाही. 47. नावेचे रेणुसूत्र काय? पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? उत्तर 1. मॅथ BF-H_2O. स्पष्टीकरण. पाण्याचे रासायनिक सूत्र मॅथ BF-H_2O आहे, जे 2 हायड्रोजन अणू आणि 1 ऑक्सिजन अणू दर्शवते. 48. अग्निशमन वायू म्हणून तंत्रज्ञान वापरतात? अग्निशामक वायू म्हणून कोणता वायू वापरला जातो? उत्तर 3. कार्बन डायऑक्साईड. स्पष्टीकरण. कार्बन डायऑक्साईड मॅथ BF-CO_2 सामान्यतः अग्निशामक यंत्रांमध्ये वापरला जातो कारण तो हवेपेक्षा जास्त घन असतो आणि ऑक्सिजन विस्थापित करतो, ज्यामुळे आग गुदमरते. 49. गोबर संयंत्र अनुभव कोणता वायू लाभो? गोबर गॅस प्लांटमधून कोणता गॅस मिळतो? उत्तर 2. मिथेन. स्पष्टीकरण. गोबर गॅस प्लांटमध्ये सेंद्रिय पदार्थांच्या ॲनारोबिक विघटनाद्वारे तयार होणाऱ्या बायोगॅसमध्ये मिथेन हा मुख्य घटक आहे. 50. सोने किंवा मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? सोने या घटकाचे रासायनिक चिन्ह काय आहे? उत्तर 2. O. स्पष्टीकरण. सोन्याचे रासायनिक चिन्ह मॅथ BF-O आहे, जे त्याच्या लॅटिन नाव ऑरम वरून आले आहे. 51. ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉन्सची संख्या किती? ऑक्सिजन अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? उत्तर 2. 8. स्पष्टीकरण. ऑक्सिजन अणूचा अणू क्रमांक 8 असतो, म्हणजेच त्यात 8 प्रोटॉन आणि 8 इलेक्ट्रॉन तटस्थ अवस्थेत असतात. 52. डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? डायनामाइटचा शोध कोणी लावला? उत्तर 2. अल्फ्रेड नोबेल. स्पष्टीकरण. अल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंता होते ज्यांनी 1860च्या दशकात डायनामाइटचा शोध लावला. 53. न्यूट्रॉनचा शोध या शास्त्रज्ञाने लावला. न्यूट्रॉनचा शोध शास्त्रज्ञाने लावला होता. उत्तर 2. चॅडविक. स्पष्टीकरण. 1932 मध्ये इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. 54. लोखंडाचा सर्वात मोठा शुद्ध प्रकार हा आहे. लोखंडाचे सर्वात शुद्ध रूप म्हणजे? उत्तर 2. रॉट आयर्न. स्पष्टीकरण. रॉट लोखंड हे व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या लोखंडाचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते, ज्यामध्ये कार्बनचे प्रमाण खूप कमी असते. 55. खालील कोणत्या वायू पृथ्वीचे वातावरण आहे? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार होते? उत्तर 3. कार्बन डायऑक्साईड. स्पष्टीकरण. कार्बन डायऑक्साईड हा एक हरितगृह वायू आहे जो वातावरणात उष्णता अडकवतो, ज्यामुळे पृथ्वीची उष्णता आणि हरितगृह परिणाम निर्माण होतात. 56. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण काय आहे? वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे? उत्तर 4. नायट्रोजन. स्पष्टीकरण. पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजनचा वाटा सुमारे 78% आहे, ज्यामुळे तो सर्वात मुबलक वायू बनतो. 57. रसायनशास्त्राला केमिस्ट्री हे इंग्रजी नाव कोणत्या शब्दावरून? रसायनशास्त्राचे इंग्रजी नाव रसायनशास्त्र हे कोणत्या शब्दापासून आले आहे? उत्तर 3. केमिया. स्पष्टीकरण. रसायनशास्त्र हा शब्द केमिया या प्राचीन नावावरून आला आहे, जो इजिप्तचा आणि त्याच्या कला, ज्यामध्ये किमयाशास्त्राचा समावेश आहे, अभ्यासासाठी वापरला जातो. 58. लिंबाच्या रसात कोणते आम्ल असते? लिंबाच्या रसात कोणते आम्ल असते? उत्तर 2. सायट्रिक ऍसिड. स्पष्टीकरण. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल भरपूर असते, ज्यामुळे त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण आंबट चव मिळते. 59. आम्लपर्जन्य खालीलपैकी कोणता घटक आहे?
खालीलपैकी कोणता घटक आम्ल पावसासाठी जबाबदार आहे? उत्तर 4 मॅथ बीएफ नो अंडरस्कोर 2 व मॅथ बीएफ सो अंडरस्कोर 2. स्पष्टीकरण. नायट्रोजन डायऑक्साईड मॅथ बीएफ नो अंडरस्कोर 2 आणि सल्फर डायऑक्साईड मॅथ बीएफ सो अंडरस्कोर 2 हे प्राथमिक प्रदूषक आहेत जे वातावरणातील पाण्याशी अभिक्रिया करून नायट्रिक आणि सल्फ्युरिक आम्ल तयार करतात, ज्यामुळे आम्ल पाऊस पडतो. 60 टार्टारिक ऍसिड पद्धती असते. टार्टरिक आम्ल कशात असते? उत्तर 1 द्राक्षे. स्पष्टीकरण. टार्टारिक आम्ल नैसर्गिकरित्या अनेक फळांमध्ये आढळते, विशेषतः द्राक्षांमध्ये. 61 मूलद्रव्याचे मूळ लक्षण हे आहे. एखाद्या घटकाचे मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे त्याचे. उत्तर 3 अणुक्रमांक. स्पष्टीकरण. अणुक्रमांक जो केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या आहे, तो घटकाची ओळख निश्चित करतो आणि त्याचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. 62 कांस्य ब्रांझ हे राज्याचे संमिश्र आहे. कांस्य हे कशाचे मिश्रण आहे? उत्तर 4 यापैकी नाही, वरीलपैकी काहीही नाही. स्पष्टीकरण. कांस्य हे प्रामुख्याने तांबे आणि कथिलपासून बनलेले एक मिश्रधातू आहे, जे दिलेल्या पर्यायांमध्ये एकमेव घटक नाही. 63 कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? उत्तर 3 हायड्रोजन. स्पष्टीकरण. हायड्रोजन हा सर्वात हलका घटक आणि सर्वात हलका वायू आहे, जो हवेपेक्षा लक्षणीयरित्या हलका आहे, ज्यामध्ये बहुतेक नायट्रोजन आणि ऑक्सिजन असते. 64 ब्रीफकेसमध्ये आढळलेली स्फोटके खालीलपैकी कोणत्या किरणांच्या सहाय्याने जोडतील? खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर ब्रीफकेसमध्ये लपवलेले स्फोटके पाहण्यासाठी केला जाऊ शकतो? उत्तर 2 क्ष किरण. स्पष्टीकरण. सामान आणि ब्रीफकेसच्या आतील भाग पाहण्यासाठी सुरक्षा तपासणीमध्ये एक्स-रेचा वापर सामान्यतः केला जातो, कारण ते मऊ पदार्थांमध्ये प्रवेश करू शकतात आणि स्फोटकांसारख्या दाट वस्तू शोधू शकतात. 65 स्फोटके दारुगोळा कोंढा विधाने पार्सल फलणे बनावटी शोधणे. पुढीलपैकी कोणता किरणांचा उपयोग केला? स्फोटके दारुगोळा असल्याचा संशय असलेल्या पार्सलची तपासणी करण्यासाठी, बनावट नाणी शोधण्यासाठी इत्यादींसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरले जातात? उत्तर 2 क्ष किरण. स्पष्टीकरण. एक्स-रेचा वापर सुरक्षा तपासणीसाठी केला जातो, ज्यामध्ये संशयास्पद सामग्रीसाठी पार्सल तपासणे आणि बनावट नाणी ओळखणे समाविष्ट आहे, कारण ते वस्तूंमध्ये प्रवेश करू शकतात आणि अंतर्गत रचना उघड करू शकतात. 66 क्रिप्टोग्राफी ही संज्ञाशी संबंधित आहे. क्रिप्टोग्राफी हा शब्द कशाशी संबंधित आहे? उत्तर 3 विभाग वायरलेस विभाग. स्पष्टीकरण. क्रिप्टोग्राफी म्हणजे तृतीय पक्षांच्या उपस्थितीत सुरक्षित संप्रेषणासाठी तंत्रांचा सराव आणि अभ्यास, जो बहुतेकदा वायरलेस संप्रेषणात वापरला जातो. 67 चा वापर अतिनील किरणोत्सर्ग चालवतात. अतिनील किरणे मिळविण्यासाठी वापरली जाते. उत्तर 2 क्वार्ट्ज मर्क्युरी वेपर लॅम्प. स्पष्टीकरण. क्वार्ट्ज पारा वाष्प दिवे हे अल्ट्राव्हायोलेट UV प्रकाशाचे एक सामान्य स्रोत आहेत, कारण क्वार्ट्ज आवरण पारा वाष्पाच्या स्रावातून निर्माण होणारे अतिनील किरणोत्सर्ग पार करू देते. 68 खालीलपैकी कोणता पदार्थ हा उच्च स्फोटक आहे? खालीलपैकी कोणता पदार्थ उच्च स्फोटक आहे? उत्तर 3 TNT. स्पष्टीकरण. TNT ट्रायनिट्रोटोल्युएन हे लष्करी आणि औद्योगिक वापरात वापरले जाणारे एक सुप्रसिद्ध उच्च स्फोटक आहे. 69 खालीलपैकी कोणत्या विषयाला वास नसतो? खालीलपैकी कोणत्या विषयाला वास नाही? उत्तर 3 धतुऱ्याच्या बिया. स्पष्टीकरण. फिनॉल, फॉस्फरस आणि अफू यांना विशिष्ट वास असतो, परंतु धतुऱ्याच्या बिया, दातुरा बियाणे असा विशिष्ट किंवा तीव्र वास नसतो. खूप दोन्ही पर्याय योग्य. धतुऱ्याच्या बिया हे उत्तर आहे. 70 डांबराच्या गोळ्यांचा आकार कमी होण्याचे कारण. उत्तर 3 संप्लवन होते. स्पष्टीकरण. डासाच्या गोळ्या नेफ्थलीन बॉल्सच स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतरित मार्ग. या घडला संप्लवन सबलिमेशन म्हणतात. नियम त्यांचा आकार कमी होतो. 71 वायुयू रूपांतर व्यवस्था रूपात. उत्तर 2. स्पष्टीकरण. या प्रश्न कोणता वायू शब्दानुसार पर्याय नाही. अन्य उत्तर सूची 2 हे योग्य उत्तर आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशा